कराड नगर परिषद नगर वाचनालय शारदीय व्याख्यानमाला वर्ष 92 पुष्प दुसरे. आजचे दुसरे पुष्प गुंफण्याचा मान नांदेड येथील डॉक्टर श्रीमती भारती मडवई येवलीकर यांना लाभलेला आहे. आयुर्वेदिक हृदयरोगतज्ञ असून महाराष्ट्राच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत. त्या आरोग्यावर आधारित महिलांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य, हृदयरोग, मधुमेह आणि इतर आजार अशा अनेक विषयांवर व्याख्यान देत असतात. कोरोना काळात आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून कोरोनामध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले आहे. आकाशवाणीवरून 450 मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. डॉक्टर भारती यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा नांदेड जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार 2022 त्यांना मिळालेला आहे, ज्याचे स्वरूप रोख 2 लाख रुपये, पारितोषिक, मानपत्र व सन्मान चिन्ह असे आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात आधी जो आकडा आहे ना, 1932 ला स्थापना झालेला कार्यक्रम आज तोवर अतिशय उत्साहाने चालू आहे, ही माझ्यासाठी खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि मग मला वाटतं की तुम्ही आधीच टाळ्या वाजवल्या, पण टाळ्यांचा आवाज थोडा जास्त व्हायला पाहिजे. त्याने आयोजन जे केले आहे त्यांनी हा 92 वर्षाचा स्थिर करून ठेवलेला आहे आणि हा उत्साह त्याचं तारुण्य अजून वाढवतो आहे. या ठिकाणी आत्ताच सुतार सरांची ओळख झाली, ज्यांचं काल तुम्ही पीपीटी प्रेझेंटेशन बघितलं. त्यानंतर आता तिथे पाटील सर होते नगरसेवक, आणि माझा खरं तर बनकर सर वगैरे सगळ्यांचीच ओळख झाली. आणि त्यांनी जी कार्यक्रमाची स्तुती करत होते तर त्यानुसार खरंच मला वाटलं की माझं अहोभाग्य की तुम्ही मला या स्टेजवर येण्याची संधी दिली. कराडकर अजून एका म्हणजे अजून काही लोकांसाठी तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागणार आहे, कारण कसं आहे आमच्या सगळ्या परी आज इथे प्रेझेंट आहे, त्यांच्यासाठी नक्कीच जोरात टाळ्या व्हायला हव्या. आपल्याला एक प्रवासाला जायचंय, 25-30 किलोमीटर आपल्याला चालायचंय. आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही एकट्याने चालायचंय, एक तर काही लोकांना सोबत घेऊन चालायचंय. तुम्ही कोणता ऑप्शन निवडाल? दुसरा. का तर लोकांना सोबत घेऊन चाललं ना की प्रवास कसा संपतो कळत नाही. हे जे सोबत घेऊन जायचे लोक आहे ना, ते सगळे आपले नाते आहेत आणि ते आपल्याला जपावे लागणार आहे. कारण जीवन हा एक खूप लांबचा पल्ला आहे, लांबचा प्रवास आहे आणि त्या प्रवासाला आपण एकटे जाऊ शकत नाही. तसं पाहिलं तर मनुष्य प्राणी हा सगळ्यात स्वार्थी प्राणी आहे. मनुष्य प्राणी हा मुळातच खरं तर स्वार्थी प्राणी आहे. का स्वार्थी आहे? अहो, ज्या आईच्या गर्भात तो 9 महिने राहतो, ज्याच्यावर तो वाढतो, त्या आईची नाळ सुद्धा त्याला जन्माला आलं की तोडून टाकावी लागते. इतका तो स्वार्थी आहे. का तर तो बुद्धिमान आहे. कोणी सांगितले मनुष्य प्राणी बुद्धिमान आहे? त्यानेच ठरवलं की मी बुद्धिमान आहे. या बुद्धीच्या जोरावर तो काहीही करू शकतो. पण कधी कधी आपली होणारी प्रगती त्याला अधोगतीकडे घेऊन जाते का, याचं भान मात्र कधी कधी तो विसरतो. बघा, तो कितीही स्वार्थी असला तरी निसर्ग निर्माता त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे. त्याने बरोबर केलंय. मनुष्याला एकटा जन्माला एकटाच मरणार आहे, पण तो एकटा जगू शकत नाही. ज्यावेळेस शेतात बैल पेरणीला उभा राहतो तेव्हा याच्या पोटात अन्न जाते. जेव्हा झाडं ऑक्सिजन सोडतात तेव्हा हा जगू शकतोय. अहो, एवढंच कशाला तर स्त्री पुरुष यांना सुद्धा अर्धवट ठेवलेलं आहे. दोघं एकत्र आल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही आणि त्यातूनच पुढे कुटुंबाची निर्मिती होते. आता सुदैवानं म्हणायचं, चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचं मला माहित नाही, पण या 30 सप्टेंबरला जागतिक कुटुंब दिन साजरा झाला. म्हणजे ज्या देशाची परंपरा वसुधैव कुटुंबकम आहे तिथे आम्हाला कुटुंब दिवस साजरा करावा लागतो. हे आमचं सुदैवी की दुर्दैव हे प्रत्येकाने आपल्या आपल्या विचारानुसार ठरवायचं. त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र यायचं, मस्त एन्जॉय करायचा, एकत्र दिवस घालवायचा आणि अशा पद्धतीनं कुटुंबासोबत एकत्र दिवस घालवला म्हणून आम्ही जागतिक कुटुंब दिवस साजरा केला असं म्हणायचं. बघा, कुटुंब खूप छोटी होत चाललेली आहे, घरं मोठी मोठी होत चाललेली आहे. कारण आम्ही 2 आमचे 2, आमचा होतो एक चौकोन, चौकोनातले जातात 2, उरलेल्यांना आधार कोण, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. बघा, आम्ही कुटुंब दिवस साजरा करतोय, सगळे एकत्र तर येत आहोत,
पण आमची संस्कृती आम्हाला सांगते, आपली भारतीय संस्कृती सांगते की अयम निजा परम वेत्ती गणना लघु चेतसा. हे माझं ते तुझं हा अतिशय छोट्या मनाचं लक्षण आहे. उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. पण हे अखंड विश्व माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाला घेऊन मला चालायचं आहे. हा विचार उदार मनाचा आहे, मोठ्या मनाचा विचार आहे. आणि ते मोठं मन भारतीयांना मुळातच लाभलेलं आहे. ते आर्टिफिशियली त्यांना मिळवायची गरज नाही. मग एवढं सगळं असताना आज माणूस एकटा पडत चाललाय का हो? खूप गर्दी आहे, खूप गर्दी, आजूबाजूला खूप माणसं आहेत, पण तरी मी एकटा आहे का? कारण आपल्याला आपला फोटो काढायला सुद्धा माणूस सापडत नाही. आपल्याला सेल्फी काढावा लागतो आणि आम्ही त्याला फॅशन म्हणतो. आम्ही एकटे आहोत हे आम्ही स्वीकारणारच नाहीये. कसं चाललंय हो? बरं चाललंय सगळ्यांचं, हो की नाही? पण खरं काय चाललंय माझं हे सांगण्यासाठी मला हक्काचा माणूस लागणार आहे. एखादा आपला जवळचा मित्र आत्महत्या करतो, मग त्याच्या स्टेटसला बघा किंवा त्याच्या रिप्लाय बघा, तुम्ही कमेंट्स बघा, मित्रा एकदा सांगायचं होतं ना रे, भावा काय अडचण होती, बोलायचं होतं ना रे. अरे बोलण्या इतपत विश्वास आपण कमवलाय का? त्याला आपल्याजवळ येऊन निसंकोचपणे बोलावंसं वाटेल असा धीर आपण त्याला कधी दिलाय का? या सगळ्याची उत्तरे आपण आधी स्वतःला विचारायची. तो का बोलला नसेल? कारण त्याला वाटलं असेल काय बोलायचं, हा मदत करेल की नाही माहित नाही, पण माझ्या समस्येची टिंगल टवाळी करून बदनामी तर करणार नाही ना, हा प्रश्न आधी प्रत्येकाच्या मनात येतो. आणि म्हणून एकमेकाला आपण बोलत नाही. बघा, खरं तर जर आपलं 5000 स्क्वेअर फीटचं घर असेल तर फक्त 500 स्क्वेअर फीट मध्ये आपण राहतो. 4500 स्क्वेअर फीटचा अहंकार बाळगत असतो. माणूस जन्माला येतो, एकटा येतो. जन्माला येताना लंगोट, त्यालाही खिसा नसतो. मरताना कफन, त्यालाही खिसा नसतो. मात्र तो खिसा भरण्यासाठी आपली धडपड चालू असते आयुष्यभर. मला पाहिजे 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 पाहिजे. किती पाहिजे? मरेपर्यंत पाहिजेच असतं. समाधान आपलं होत नाही. पैशाने दुःख कमी होतात, पैशाने गरजा भागवता येतात. पैसा हा माध्यम आहे, पण पैशाने सुख मिळवता येत नाही, हक्काची माणसं मिळवता येत नाही, ती खरेदी करता येत नाही. बघा, एकदा असंच लक्ष्मी आणि विष्णू यांचं याच विषयावर वाद चालू होता. लक्ष्मी विष्णूला मोठ्या अहंकाराने म्हणाली की समाज कितीही पुढे गेला तरी माझ्याशिवाय अजून कुणाचंही काही चालत नाही. आता बायका वाद घालायला लागल्या की त्यांच्यासमोर कोणी जिंकू शकतं का? नाही. लक्ष्मी समोर विष्णू काय बोलला? लक्ष्मी म्हणाली की जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणूस आहे, पैशाशिवाय कुणाचं काहीच चालत नाही. मी आहे तर सगळं काही आहे, माझ्याशिवाय काहीच चालू शकत नाही. विष्णू म्हणाले ठीक आहे, सिद्ध कर. मग आता सिद्ध करायला गेली लक्ष्मी. लक्ष्मीने काय केलं? अशी मस्तपैकी ओंजळी भरली आणि पैशाची उधळण करायला सुरुवात केली, पैसे टाकायला सुरुवात केली. आता नेमकं ज्या ठिकाणी ते पैसे पडत होते तिथे अंत्ययात्रा चालू होती. आता त्या अंत्ययात्रेच्या लोकांनी बघितलं एवढे मोठे मोठे पैसे पडतायत. त्या सगळ्यांनी काय केलं? पैसे गोळा करायला सुरुवात केली. मुलं खांदेकरी त्यांनी पहिले सगळेच पैसे गोळा करताय, आपल्याला मिळायला पाहिजे, त्यांनी प्लेट खाली ठेवला आणि ते पण गोळा करायला सुरुवात केली. आता सगळेच पैसे गोळा करतात हे बघून लक्ष्मी खुश झाली आणि म्हणाली बघितलं, मी म्हटलं होतं ना माझ्याशिवाय कोणाचं काहीच चालत नाही. त्यावेळेस विष्णू हसायला लागले. मग ती म्हणाली असं हसण्यासारखं काय त्यात? मी सिद्ध केलं, तुम्ही म्हणाले सिद्ध कर, मी सिद्ध केलं. ते म्हणाले ज्याची अंत्ययात्रा होती त्याने मात्र 1 रुपया घेतला नाही. मग विष्णू म्हणाले की त्या पैशाची किंमत किती दिवस आहे? जोपर्यंत मी त्या शरीरात आहे, विष्णू त्या शरीरात आहे, आत्मा त्या शरीरात आहे, जीव त्या शरीरात आहे. एकदा का जीव गेला की कशालाही किंमत उरत नाही, कशालाच नाही. अहम वैश्वा नरभूत प्राणीनाम देहम आश्रितम. जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत किंमत आहे. मग असं असताना सुद्धा माणूस थांबत का नाही? पैशाच्या जोरावर काय काय गोष्टी करायची स्वप्न तो पाहतो. मायकल जॅक्सन सगळ्यांना नाव परिचित आहे. बरं, मायकल जॅक्सन इतके सारे पैसे, इतकी सारी संपत्ती त्याने कमवली होती, इतकं सारं नाव कमवलं होतं, पण त्याला वाटलं की माझा रंग काळा आहे, मला काळा रंग आवडत नाही, मी प्रसिद्ध होणार नाही काळा रंगाचा. त्याने काय केलं? प्लास्टिक सर्जरी करून गोरा झाला. ज्यावेळेस तो गोरा झाला, अजून प्रसिद्ध झाला, त्याला काळ्या आईवडिलांची लाज वाटली. त्याने काय केलं? काळ्या आईवडिलांना सोडून दिलं, भाड्याने नवीन गोरे आईवडील घेतले. ज्याचे जे सर्वसामान्य दिसणारे मुलं बायको होती त्यालाही सोडून दिलं, त्याने गोरी बायको केली. आणि त्याने ठरवलं, शपथ घेतली की आता मी 150 वर्ष जगून दाखवणार आहे. मग काय केलं? 12 डॉक्टर त्याने तैनात केले. किती? 12 सुपर स्पेशालिस्ट त्याने त्याच्या सेवेसाठी तैनात केले. 15 ट्रेनर, जिम ट्रेनर, व्यायामाचे 15 लोक त्याने आपल्या घरात ठेवले व्यायाम करून घेण्यासाठी.
ते डॉक्टर दररोज त्याची तपासणी करायची, जिम ट्रेनर त्याची प्रॅक्टिस घ्यायचे. एक घरात प्रयोगशाळा त्याने बांधली. कशासाठी? तर जो अन्न तो खाणार आहे, जे अन्न तो खाणार आहे त्या अन्नाचं परीक्षण सुद्धा दररोजच्या दररोज होणार आहे, म्हणजे जेणेकरून कुठलंही इन्फेक्शन त्याला होऊ नये. जर समजा एखादं इन्फेक्शन झालं आणि एखादा अवयव निकामी झाला तर त्याने अवयव डोनर, ऑर्गन डोनर म्हणजे जे अवयव दाते असतात ते सुद्धा आधीच ऍडव्हान्स पैसे देऊन तयार ठेवले. एखादा अवयव निकामी झाला की लगेच त्यांनी अवयव द्यायचं. एवढं सगळं असताना वयाच्या 50व्या वर्षी 25 जून 2009ला त्याची अचानक हृदयगती बंद पडली आणि तो गेला. 150 वर्ष जगायचं होते. किती वर्ष जगला? 50 वर्ष. बरं, त्या 25 जून 2009ला अख्खं गुगल क्रॅश झालं होतं. ऑनलाईन सगळे पोर्टल्स बंद पडले होते, कारण एवढ्या सगळ्या जगामधल्या 250 कोटी लोकांनी 3:15 वाजता त्याची अंत्ययात्रा लाईव्ह बघितली होती. पण त्या 250 कोटीमध्ये डोळ्याचा एक थेंब घालणारा एकही माणूस त्याच्यासाठी नव्हता. म्हणजे बघा, आम्ही मृत्यूलाही चुकवू शकतो असा अहंकार जो माणूस मिळवतो त्याला बरोबर अचानक हृदयगती बंद पडली. काय करणार आहे? जिवंत माणसाचं हृदय काढून तो देऊ शकत नाही. शेवटी जाणारा जातच असतो. म्हणजे बघा, आपल्याला हे परिचित आहे, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. आपण म्हणतो ना की जीवन एकदाच मिळतं, मनसोक्त जगायला पाहिजे. तसं नाहीये. जीवन दररोज मिळतं, मरण एकदाच येतं. 365 दिवस नवीन जीवन आहे बघा. तुम्ही सेकंद काढा, त्यातले गणित करा, इतके दिवस आपल्याकडे जीवन आहे. फक्त आपण काय करतो? जगायचं विसरतो. अख्खं आयुष्य घालवलं, पण कशासाठी? स्वतःलाच वेळ नाही. अख्खं राबलो, पण काय केलं? कशातच वेळ शेवटी लागत नाही. एक पुस्तक माझ्या वाचनात आलं काही दिवसांपूर्वी. ब्रॉनी वेअर नावाच्या सिस्टरने ते लिहिलेलं आहे. ती रॉयल मेलबर्न नावाचं हॉस्पिटल आहे, कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. आता कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये ती नोकरीला असते. ती ज्या विभागात नोकरीला असते तिथे म्हणजे बघा, कॅन्सरचा रुग्ण ज्यावेळेस 4थ्या स्टेजमध्ये येतो तर एक विशिष्ट स्पेशल विभाग त्यांच्यासाठी असतो. सगळे सदन पैशावाले लोक त्या ठिकाणी जाऊन ऍडमिट होत असतात. तर ही जी सिस्टर असते ब्रॉनी वेअर नावाची, तर ती त्या ठिकाणी सुपरविजनचं काम करत असते. मग ती एक दिवस विचार करते, हे सगळे लोक मृत्यूच्या अंतिम टप्प्यात येत आहेत, हजारो लोक माझ्या हाताखालून जात आहेत, हजारो लोक मरत आहेत, पण यांनी शेवटी काय विचार करत असतील मरताना? कारण माणूस असा जगत असतो जसं काय तो अमर आहे. त्याला माहितच नसतं की मी मरणार आहे कधीतरी. जर त्याला ह्याची जाणीव झाली असती तर त्याने हव्यास सोडला असता. मग तिनं विचार केला की अंतिम टप्प्यात ते नेमकं काय विचार करताय हे एकदा जाणून घ्यायला पाहिजे. मग ती प्रत्येक रुग्णाला जाऊन भेटायची आणि म्हणायची की तुम्हाला माहिती आहे तुमच्या आयुष्याच्या तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात? समजा तुम्हाला जर हे आयुष्य पुन्हा जगायची संधी मिळाली अगदी सुरुवातीपासून, तर तुम्ही नेमकं काय काय कराल? तिने प्रत्येकाला विचारलं आणि तिने त्याच्यावर एक पुस्तक लिहून ठेवलं, 5 रिग्रेट्स ऑफ द टाइम. मृत्यूच्या समयी होणारे 5 पश्चाताप. त्याचा मराठी अनुवाद सुद्धा आता मिळायला लागलेला आहे. नक्की प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे. मी ते वाचलं. आता त्या 5 सत्य जे काही होते, 5 पश्चाताप होते किंवा 5 त्यांची स्वप्न होती, त्याच्यात कुणीच असं म्हटलं नाही की मला खूप सत्ता कमवायची होती. कुणीच असं म्हटलं नाही की मला अजून थोडं प्रसिद्ध व्हायचं होतं. कुणीच असं म्हटलं नाही की थोडा पैसा कमवायचा राहिला तेवढा कमवून आलो असतो. कुणीच म्हटलं नाही की 2-4 ठिकाणी जागा घ्यायच्या होत्या. कराडमध्ये एक आहे, थोडी मुंबई पुण्याला एक घेतली असते तर बरं झालं असतं. असं कोणीच म्हटलं नाही. मग सगळेजण काय म्हणत होते? त्यातलं पहिला रिग्रेट्स होतं, पश्चाताप होता. काय? तर माझं ना जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी फक्त चिंता केली. मी चिंता करणं सोडणार आहे. कारण मी कॉलेजात जायला लागलो त्यावेळेस वाटलं फक्त आता शिकण्यापुरता अभ्यास करायचं, एवढं टेन्शन आहे. एकदा नोकरी लागली की चिंता संपली. नोकरी लागल्यावर विचार आला एक पोरगी मिळाली चांगली किंवा एक मुलगा चांगला मिळाला. एकदा का चांगला जीवनसाथी मिळाला की मग माझी चिंता संपली. आता जीवनसाथी मिळाला, सगळे म्हणायला लागले एखादं मुलगा झालं की मग चिंता संपली. एखादं लेकरू व्हावं मग मात्र मी चिंतामुक्त. एक लेकरू झालं, पुन्हा आता थोडा खर्च वाढला, आता थोडासा सेटल व्हावं. एक काय म्हणतात ना ते बाल्याची मायची साडी, 2 मजली माडी आणि 4 चाकी गाडी, एवढंच एक स्वप्न आहे. एवढं पूर्ण झालं की मग चिंता मिटली. नंतर पोरं शाळेत घातले, पोरांचं शिक्षण झालं ना मग मात्र चिंता मिटली. पुन्हा अरे नोकरीला लागला नाही का, 4 माणसं विचार लागले, बस हा एकदा चिंताकला कुठेतरी की मग चिंता मिटली. तो चिंताकला की पुन्हा मुलं चिंताकले कुठेतरी. आता एकदा का मुलांचे हात पिवळे केले ना की बस शेवटचं मग चिंता मिटली. पुन्हा एखाद्या नातवंडाचं तोंड पाहिलं की मग मी चिंतामुक्त. तोपर्यंत हातपाय कुरकुर करायला लागले होते, कंबर वाकेनाचं झालं होतं, डोळे दिसेनासे झाले होते. मग
आजाराची चिंता सतवायला लागली आणि आजकालच्या डॉक्टरांनी मला मोठ्या गोळ्यांचा डबा दिला. आता त्या गोळ्यांच्या डब्यासोबतच माझी चिंता सुद्धा शेवटी चितेवरच जाणार आहे हे वास्तव कळलं. मग पहिला पश्चाताप काय होता? मी चिंता करणार आहे. जे करायचं ना, जगायचं आहे ना, सगळे आव्हाने येत राहतील ते पेलवायचे आणि आनंदाने करायचं तर आहेच ना, पण चिंतेने करण्यापेक्षा आनंदाने करूया हे त्याने ठरवलं. दुसरं होतं की मी ज्या कुटुंबासाठी लढलो, ज्या कुटुंबासाठी राबलो, त्या कुटुंबाला मी नेहमी वसवस केलं. त्या कुटुंबासोबत कधी बसून मन मोकळं बोललो नाही, कधी मुलांशी गप्पा मारल्या नाही, कधी बायकोला कधी गोडी गुलाबीने छान असं बोललो नाही. तर या कुटुंबासोबत मला जास्तीत जास्त वेळ घालवायचा. तिसरं होतं की माझे मित्र ना आम्हाला नेहमी बोलवत होते, अरे गेट टुगेदर करूया, लहानपणीच्या आठवणी ताज्या करूया, मरण्याच्या आधी एकदा भेटूया. ते अर्ध्याच्या वर मित्र मरून गेले, मात्र त्यांना भेटता आलं नाही. मी काय करेन? माझ्या मित्रांना भेटून लहानपणीच्या आठवणी ताज्या करेन. अजून एक होतं की मी रागाच्या घरात अनेकांना दुखवलं. खरं तर ते दुखवायची गरज नव्हती. ह्याचं मला नंतर वाईट वाटलं, पण कधीच हिम्मत केली नाही की त्यांना जाऊन सांगायची की बाबा रे माझं चुकलं, माझ्या मनात तुझ्याविषयी असं काही नव्हतं. हे जे मनात रिग्रेट्स आहे ना, मी मन मोकळेपणाने बोलून टाकेन. आणि सगळ्यात शेवटी होतं की माझ्या कलागुणांना मी कधीच वेळ दिला नाही. मी माझ्या कलागुणांना जोपासेन. बघा, हे 5 रिग्रेट्स, 5 पश्चाताप सर्वसामान्यपणे सगळ्यांचे सारखेच होते. यात कुठेच पैसा आणि प्रसिद्धी नव्हती. पण आयुष्यभर आपण काय करतोय? त्या पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे लागलेलो आहोत. आता हे 5 पश्चाताप आहे, याच्यात आनंद 2-3 वेळा आला. खरंच आपण आज आनंदी आहोत का? मी आज आनंदी आहे का? आनंद म्हणजे काय बरं? बघा, आपण घरी गेलो, टीव्ही, आता सध्या टीव्ही नव्हताच असा होता, पण आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आम्हाला आठवायचं आम्ही आनंद कसा उपभोगायचो. बघा, टीव्ही प्रत्येकाच्या घरी नसायची, म्हणजे अक्षरशः 1-1.5 किलोमीटरमध्ये एक टीव्ही असायचा, तोही दूरदर्शनचा संच. त्या काळामध्ये सगळे शेतकरी वर्ग असायचा, सगळे कामं करायचे, दिवसभर थकलेले असायचे. महिला वर्ग संध्याकाळचा पटपट स्वयंपाक करून उठून जेवण भांडे बिंडे पटकन उठून तयार व्हायच्या 9 पर्यंत. आम्ही अभ्यास करून रेडी राहायचो. सगळ्यांनी 9 वाजायची म्हणजे 9ची दरम्यान किंवा 9ची घंटा पडायच्या आतमध्ये मस्त कोणी ब्लँकेट पांघरायचं, कोणी आपले शॉल ओढायचं आणि ते 1 किलोमीटर ज्यांच्याकडे टीव्ही त्यांच्या घराकडे सगळे वाटचाल करायचे. रस्त्याने गप्पा मारायचे, कालच्या भागात काय झालं होतं, ओम नमः शिवाय आवाज आला की अरे चालू झाली म्हटलं की पटपट पायाचा वेग वाढवायचा, ओम नमः शिवाय जय हनुमान. ह्या मालिका 25-25 मिनिटाच्या मालिका बघण्यासाठी 1-1 किलोमीटर लोक चालत जायचे. त्या दूरदर्शनच्या संचलनानं आम्हाला संयम शिकवला. आजच्या भागात झालं, तो दुसरा भाग बघण्यासाठी उद्याची वेळ म्हणजे आम्ही वाट पाहायचो. आता आमच्याकडे OTT प्लॅटफॉर्म आहे, अख्खा खुश असतो, खूप हजारो लोक बोलवतो, उद्घाटन करतो. माझ्यासारखं फर्निचर कोणाचंच नाही, इतकं सुंदर फर्निचर आहे. अचानक आपल्याला एखादा मित्र बोलवतो, एखादी मैत्रीण बोलवते घरी आणि तिचं फर्निचर आणि तिच्या सुखसुविधा पाहिल्यावर आपला आनंद आपोआप मावळतो. अरे त्याने खूपच छान केलंय, एकदा तसं करायला पाहिजे, आपण नेक्स्ट टाइम तसं करूया. माणूस थांबणार नाहीये. म्हणजे बघा, मग आपला आनंद काय केला? क्षणिक होता. आपल्याला आपला आनंदही पूर्णतः उपभोगता आला नाही. आपला रिमोट आपण दुसऱ्याच्या हातामध्ये दिलेला आहे. आज असं होतं का? कुटुंब मस्त हास्य कल्लोळ करतोय, जोरदार हसतोय, एकत्र छान गप्पा मारतोय, असं होतंय का? नाही. कुटुंबाने एकत्रित हसण्यापेक्षा आम्ही कुटुंबाचा स्माइलीचा डीपी ठेवण्यात आनंद व्यक्त करतो. आम्ही काय करतो? मुलांना वेळ द्यायचा म्हटल्यावर एक दिवस मुलांना हॉटेलला घेऊन जातो. मुलांच्या हातात त्यांचे मोबाईल असतात, ते त्यांचे गेम खेळतात, पप्पा गेम खेळतात, नाही तर फोनवर बोलतात, मम्मी तिचं स्टेटस चेक करत असते आणि आम्ही एक त्या वेटरला सांगतो बाई एक फोटो काढ, फॅमिली फोटो, आणि टाइम स्पेंडिंग विथ फॅमिली, किड्स टाइम असे हॅशटॅग आम्ही देतो. आणि मग त्याला किती लाईक्स आल्या, त्याला किती कमेंट्स आले, त्याचे किती व्ह्यूज झाले, त्याच्यावर आमचा आनंद अवलंबून असतो. म्हणजे आम्ही आमचा आनंद सुद्धा लोकांच्या हवाली केला, तो आम्हाला घेता येत नाहीये. हे आमचं दुर्दैव आहे. आता बघा, बरेच नवरा बायको असतात. आता एक आहे की एकमेकांना वेळ देत नाही, त्याची तक्रार तीच असते, ही मला वेळ देत नाही, तिची तक्रार तीच असते, हा मला वेळ देत नाही. वेळ देत नाही म्हणून वादविवाद वाढले. आपण आधी म्हणायचो लोक काय म्हणतील याचा विचार जास्त करायचा नाही, आपल्या मनाला वाटेल ते करायचं. पण मी उलट म्हणेन, लोक काय म्हणतील ह्याच्यामुळे 99% लोकांचे संसार चालू आहेत. बरोबर की नाही? नाहीतर हे लोक जर नसते ना तर मी म्हणते की 50% संसार सुद्धा टिकले नसते. म्हणून हे लोक सुद्धा कधी कधी गरजेचे असतात. बघा, आता बऱ्याचदा नवरा बायको हे नातं असं आहे ना की ठरवलं ना तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीवरही संवाद साधून व्यवस्थितपणे सोडवता येणारा विषय म्हणजे नवरा बायको. पण ठरवलं ना छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरूनही वाद घालू शकतात ते नवरा बायको. उदाहरणार्थ कंगवा सापडत नाही. आता ह्या महाशयांना
त्यांनी नीट विचारलं असतं तर नीट उत्तर मिळालं असतं. आजकाल एक अजून मी वाक्य ऐकत असते, कंगवा विकला का? ती म्हणजे हो मला भीक लागली होती म्हणून विकला. मग आता पुढे जात 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 ह्या माणसाशी लग्न केलं माझं नशीब फुटलं. आणि शेवटी शेवटी मग आज कुठे सांगतो, मी आहे म्हणून बरं आहे. दुसरी असती तर केव्हाची पळून गेली असती. ठरवलं इथपर्यंत संपवू शकतो, नाहीतर हरकतीपर्यंत आम्ही नेऊ शकतो. म्हणजे संवाद खूप गरजेचे आहे. आता बऱ्याच माझ्याकडे काही काउन्सिलिंगला कपल येतात, त्यांना म्हटलं तुम्ही संवाद साधा, एकमेकाशी बोला, तुमचा जो विषय नाही निवांत. ते म्हणजे मॅडम तुम्हाला कळत नाहीये, आमची सुरुवात जी होते ना ती संवादानेच होते. आम्ही गोडच बोलत असतो एकमेकांशी, तो विवाद कधी होतो आम्हाला कळत नाही, आणि मग नंतर त्याचा वाद कधी होतो तेही कळत नाही, भांडणही कळत नाही. तेवढ्यात ते दोघंही समोरासमोर भांडायला लागतात आणि मी फक्त चेहरे बघत असते. मग आता संवाद गरजेचा आहे. खरं तर युट्यूबच्या भांडणं सुद्धा ना आपल्या नात्याला फुलवत असतात. मालिका बघतात बऱ्याच जणी, बघा मालिकेत सगळं छान चाललंय, एक नवरा आहे, 2 मुलं आहे, सगळं छान चाललंय. कोण बघणार आहे मालिका? सस्पेन्स असल्याशिवाय कोण बघणार आहे का? हे भांडणं म्हणजे आपल्या लाईफ मधला सस्पेन्स आहे, तो गरजेचाच आहे. भांडत नसतात ते नवरा बायको असले, फक्त त्या भांडणांमध्ये मतभेद असावे, मनभेद येऊ द्यायचे नाही. मनभेद आले की मग मात्र परत भांडणच होत नाही, आणि भांडणं थांबली की ते नातं एक्सपायर झालेलं असतं. तुम्ही फक्त जिवंत असतात, एकत्र संसार करत असतात, मात्र नातं संपलेलं असतं. मग त्या नात्याला जिवंत ठेवण्यासाठी ही भांडणंही गरजेची असते, मात्र त्यामध्ये सुद्धा सकारात्मकता असायला हवी. आता महत्त्वाचा विषय असतो की जास्त कोण बोलतं बरं, पुरुष बोलतात की बायका? बायका. पण का बोलतात? का बोलतात? कारण तुम्ही त्यांचं ऐकून घेत नाही. मी सांगते तुम्हाला, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की माझी बायको खूपच बोलते. म्हणजे ज्यावेळेस लग्न ठरलं ना त्यावेळेस काहीतरी बोल, थोडं तरी बोल, तुझा आवाज ऐकावासा वाटतो, इथून सुरुवात झाली होती. आणि आता म्हणाला तर थोबाड बंद कर, आवाज ऐकावासा वाटेल. पण हा का होतं हे सगळं? कारण तुम्ही ऐकून घेत नाही. बायकांना सोल्युशन नकोच असतं. तुम्हाला सोल्युशनचं पडेल असं हिला काय उत्तर नको असतं. तुम्ही फक्त समोर बसा, हा बाई बोल, काय म्हणत होती, ऐकून घ्या. तिचं एकदा तुम्ही ऐकून घेतलं ना की ती परत तो विषय काढत नाही. म्हणून शांतपणे तुम्हाला विषय नसेल कळत तरी हो अच्छा असं म्हणून ऐकलं तरी बिचारे खुश होतात. आम्हाला फक्त तुम्ही आमच्या मनात ऐकून घ्या एवढंच सांगायचं असतं, बाकी काहीच नाही. बघा आजकाल बायकांवर म्हणजे मला दुर्दैव म्हणावं लागेल, आमचं कीर्तन परंपरा, वारकरी परंपरा खरं तर आपल्या महाराष्ट्राची मुख्य परंपरा आहे. या परंपरेत अशी काही भेसळ झाली आहे ना, आजकाल कीर्तनकारांचे फोटो सुद्धा आम्ही बायकाच भरवतो. अनेक कीर्तनकारांचे, सगळ्याच नाही. का तर बायकांवर टोमणे मारल्याशिवाय, बायकांवर जोक केल्याशिवाय कोणतेच कीर्तनकार आणि व्याख्याते पुढे जात नाही. बायका हा जोकचा विषय असू शकतो का? टिंगल टवाळीचा विषय असू शकतो का? ज्याने आपली आई समजून घेतली, ज्याने आपली बहीण समजून घेतली, ज्याने आपली मुलगी समजून घेतली ना, तो कधीच बाईवर टिंगल टवाळी करणार नाही. बघा खरं तर लहानपणापासून मी एक स्त्री आहे, इथे बऱ्याच माझ्या भगिनी आहेत, आम्हाला एक संस्कारात बांधून ठेवलं होतं. काय संस्कार होता? कारण बऱ्याच जणांनी काय म्हणतात की नाही बायकांचं ऐकायचं नाही, बायकांचं ऐकलं की त्या डोक्यावर बसतात. अरे असं कसं डोक्यावर बसतात बायका? आजकाल तरुण पिढीला मुलांना असे संदेश दिले जाते, बायकोचं जास्त ऐकू नको, बायकोचं ऐकलं की डोक्यावर बसते. अहो त्या डोक्यावर बसण्यासाठी तुमच्याशी संसार करायला आल्याच नाही, त्यांना तुमच्या हृदयात स्थान पाहिजे, डोक्यावर नकोच आहे. कारण काय झालं, आम्हाला एक संस्कारात बांधून ठेवलं होतं, बाई गं इकडे जायचं नाही, बाई गं हे खायचं नाही, बाई गं असं करायचं नाही, बाई गं असं चालायचं नाही, बाई गं असं बोलायचं नाही, बोलू नको जोरात, वागू नको जोरात, तुला जायचंय परक्या घरात. आम्हाला अजून एक बाबुळकुवा दाखवून ठेवला होता की स्वयंपाक नीट कर बरं, स्वयंपाक जर बिघडवला तर सासू आमच्या तोंडात शेण घालेल, नीट बोल, उलटून बोलू नको, उलटून बोलली तर सासू म्हणेल हे शिकवलं का तुझ्या आईनं. आम्हाला सासू नावाचा बाबुळकुवा दाखवून ठेवला होता. मग आमचं काय झालं? आमचं काही चुकलं नाही. आम्हाला माहिती आहे आयुष्यात एक हिरो येणार आहे, सोबत एक विलन पण येणार आहे, म्हणून आम्ही सासूला विलन म्हणत आलो. त्यात आमच्या आईची चूक आहे की नाही थोडीशी? बरे संस्कार भेद बघा, आमच्यात मुळात महिला इतकी स्ट्रॉंग कोणीच नाहीये, पण संस्कार कसे झाला आमच्यावर? समजा आमच्या घरात मुलगी जोरजोरात हसते तर काय म्हटलं जातं? ए काय दात काढते जोरात, मुलीच्या जातीने एवढं हसणं बरं नव्हे. तेवढाच जर आमचा बाळराजा छोटा भाऊ मस्त हसत हसत रडत रडत आला तर पप्पा काय म्हणतात, ए रडतो काय मुळ मुळ पोरीसारखं,
रडवतच असतो. यात आमचा दोष नाहीये, हे आमच्यात झालेले छोटे छोटे संस्कार आहेत. अहो, स्त्री काय आहे जी तुमच्याशी लग्न करते ना, त्या लग्न केल्यानंतर ती तिचे स्वतःचा हक्काचा आईबाप सोडून देते. ज्या अंगणात ती खेळी त्या अंगणाला कायमचा पूर्ण विराम देते. ती तुमच्या घरी येते, तिचं नावही बदलवते. तिच्या वडिलांचं नाव सोडून ती नवऱ्याचं नाव लावते. काही काही तर नावं सुद्धा बदलून टाकतात. सगळं अस्तित्व संपून नवीन अस्तित्व सुरू करण्यासाठी ती तुमच्या घरी येते. अनेक जण बायकांच्या दागिन्यावर बोलतात, दागिने ती कोणासाठी घालते? मंगळसूत्र तुमच्या नावाचं, कुंकू तुमच्या नावाचं, टिकली जे असेल ते तुमच्या नावाचं, जोडवे तुमच्या नावाचे. एवढंच कशाला तर 9 महिने पोटात बाळ वाढवायचं आणि त्या बाळाच्या बाळंतपणाच्या वेदना सहन करायच्या. ते वेदना 43 डेल इतक्या आहेत. 43 डेल म्हणजे तुमचे 20 हाडं एकदाच मोडल्यावर जितक्या वेदना होत्या तितक्या वेदना ती सहन करायच्या. नाव कोणाला द्यायचं? मुलाच्या बापाचं नाव. सगळं तुम्हाला देऊन झालेलं आहे. तिचं काय आहे? अहो, उपवास करतात, व्रत वैकल्य करतात, वटसावित्री करतात, हरितालिका करतात, सोमवार करतात, गालाचे गालपोचे बसून घेतात. कोणासाठी? नवऱ्याच्या आयुष्यासाठी. मग एवढं त्याग आणि समर्पणाचं सुंदर उदाहरण तुमच्या घरात असताना फक्त तिची एकच अपेक्षा आहे, काय? समजून घ्या. तिला खूप प्रेम वगैरे असं काही नसणं म्हणजे लागत नाही. तिला खूप तुम्ही शॉपिंगला न्या, पिक्चर दाखवा, असं काही अपेक्षा नसते. एक चांगली स्त्री, संसारी स्त्री, तिचे 2च स्वप्न असतात, मला मान सन्मान द्यावा आणि मला थोडंसं प्रेम मिळावं, एवढंच. खरं तर माझं आवडतं एक जुनं गाणं आहे. त्या गाण्याच्या माध्यमातून जर सांगितलं तर खरंच स्त्री काय असते ते आपल्याला कळेल. रोएंगी आंखें फिर भी मैं तो मुस्कुराऊंगी, रोएंगी आंखें, हो रोएंगी आंखें फिर भी मैं तो मुस्कुराऊंगी, दुख के तूफानों से भी मैं ना घबराऊंगी, जब साथ मेरे मेरा साजन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. माझा साजन, माझा पती जर माझ्या बरोबर असेल तर मी सगळ्या संकटावर मात करू शकेन. साथ कशी द्यायची? बघा, अजून एक गोष्ट महत्वाची, ही फक्त बायकांसाठी. बऱ्याचदा मी बघितलं की 20-20, 25-25 वर्ष संसार झालेल्या बायकांचं एक वाक्य असतं, मला घरात किंमत नाही. असतं की नाही? माझं कुणी ऐकतच नाही, मला काही किंमतच नाही. मी म्हणते हे बोलणं सोडून द्या, कारण त्या घराला तुमच्याशिवाय किंमत नाही. तुम्ही म्हणजे घर जे आहे ना, घर एक घड्याळ आहे. त्या घड्याळामध्ये ते छोटंसं चाक असतं ना, ज्याला सगळे काटे जोडलेले आहे, ते छोटंसं चाक म्हणजे घरातील स्त्री आहे. त्या चाकाने ठरवलं ना तर ते घड्याळ मागे पडू शकतं. त्या चाकाने ठरवलं तर घड्याळ पुढे पडू शकतं. त्या काटातली तालमेल पूर्णतः बॅलन्स बिघडू शकतो. इतकं महत्वाचं ते चाक आहे. आणि तेच जर कोलमडलं तर ते घड्याळ कोलमडतं, ते घड्याळ काही कामाचं राहत नाही. इतकी किंमत आपली त्या घरामध्ये आहे. बहिणाबाईंनी सांगून ठेवले आपल्याला, पण बहिणाबाईंचं गाणी आपल्याला थोडंसं बदलायचं आहे. बहिणाबाईंचं गाणं, रे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मी उलट म्हणेन, हाताला चटके बसू द्यायचे नाही. आधी भाकर भाजली जळाली दुसरी करा, मात्र आधी हात सुरक्षित करा, स्वार्थी व्हा. कारण आज अनेक घरांमध्ये 99% महिला या आजारी आहे. आणि महिला आजारी असल्यामुळे शरीर नीट साथ देत नाही, शरीर साथ देत नाही म्हणून मन नीट काम करत नाही, मन नीट काम करत नाही म्हणून मेंदू नीट काम करत नाही, मग ती भांडते. म्हणून काय करायचंय? स्वार्थी व्हायचं नाही, आपल्या आरोग्याला सगळ्यात आधी जपायचंय. आपल्याला सांगत आले सगळे की अंथरूण पाहून पाय पसरायचे. मी म्हणेन अंथरूण बदला, मात्र पाय आखडून घेऊ नका. 2 चादरी एकाला एक जोडा, 2 बेडशीट एकाला एक जोडा, मोठं अंथरूण करा, मात्र पाय पसरा. स्वप्न मोठी पहा, कारण तुम्ही जेवढी मोठी स्वप्न पाहाल तेवढी ती पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता बघा, संसार कसा असावा इतकं सुंदर उदाहरण आपल्या इतिहासाने दिलेलं आहे ना, असं जगात शोधलं तरी सापडणार नाही. अर्धनारी नटेश्वराचं, शंकर आणि पार्वती, काय स्थान दिले त्याने. शिवाने आपल्या बायकोला अर्ध स्थान दिलेलं आहे, पूर्ण अर्ध स्थान, पूर्णांगिनी झालेली आहे ती त्याच्यामुळे. एवढंच नाही, ते उजवं स्थान दिलेलं आहे. आपल्या बायका शंकराची भक्ती करतात, चांगला नवरा मिळू दे. आता वटसावित्री करतात, त्याच्या मागे एक आमच्या काकू होत्या तिथे काम करणाऱ्या, त्यांचा नवरा खूप दारू पितो. त्यांना म्हटलं, काकू तू वटसावित्री केली की? हो केली म्हणे. म्हटलं कशाला करतात ते काका, किती त्रास देतात तुम्हाला? मॅडम
हे त्रास देतं म्हणे पिऊन, ह्याच्यापेक्षा दलिंदर भेटलं तर अवघड आहे म्हणून मी करते म्हणे. आपल्याला शंकर जर कळाला, शिव त्यालाच कळाला ज्याने आपल्या बायकोला अर्धस्थान पूर्ण दिलं. दुसरं उदाहरण इतिहासामध्ये आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. बघा, आपण आज आधुनिक आहोत, पुरोगामी म्हणून घेतो, स्वतःला मॉडर्न म्हणून घेतो, पण सावित्रीबाई आणि ज्योतिबांना ऐकल्यानंतर खरंच आपण मॉडर्न आहोत का, हा विचार प्रत्येकाने आपापला करायचा आहे. 20-22 वर्ष झाले, त्यांना दाम्पत्य नाही, मूल नाही. गोविंदरावांना वाटलं जर असंच झालं, ज्योतिबाला आणि सावित्रीला मूलबाळ झालं नाही, त्यांचा वंश पुढे कसा चालायचा. त्यांनी सावित्रीला कन्व्हिन्स केलं की बाई ग, एखादं तरी लेकरू होण्यासाठी आपण ज्योतिबाचं दुसरं लग्न करूया. सावित्रीबाई तयार झाल्या, पण ज्योतिबा तयार होत नव्हते. मग काय केलं, सावित्रीच्या घरच्यांना बोलवलं. सावित्रीबाईची आई आली, वडील आले, भाऊ आले, सगळे नातेवाईक घरात जमा झाले, मीटिंग भरली आणि मीटिंग मध्ये ज्योतिरावांना सगळे कन्व्हिन्स करताय, तयार करताय कशासाठी, दुसरं लग्न करण्यासाठी. त्यातले एक ज्येष्ठ व्यक्ती पुढे येऊन म्हणाले, ज्योतिबा आता सावित्री तशी थोरली, जर तुम्ही दुसरं लग्न केलं तर ती धाकली असणार, तिला होणारा मूलबाळ हक्काने तर सावित्रीचंच मूलबाळ असेल ना, मग काय हरकत आहे दुसरं लग्न करायला, तुम्हाला सावित्रीला सोडायला थोडी लावतं. त्यावर ज्योतिबांचं उत्तर बघा. ज्योतिबा म्हणतात की ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण उलट करूया, आपण सावित्रीचं दुसरं लग्न करूया, सावित्रीला होणारा मूलबाळ हक्काने ज्येष्ठ म्हणून माझंच राहील, मग आपण त्याला मी माझं नाव द्यायला तयार आहे. एक बाई जर 2-2, 3-3 सवती नांदवत असेल तर एक माणूस एक सवता का नांदू शकत नाही. बघा काय विचार होते. सता सवता, त्यात ते पुढे म्हणायचे, त्या काळात बायका सती जायच्या, तर सती जाताना काय उत्तर दिलं असायचं की बायकोचं नवऱ्यावर अतोनात प्रेम होतं, त्या प्रेमा खातर ती अगदी उडी मारते. मग त्यावेळेस महात्मा फुले म्हणाले की एकही माईचं नर असं नाही की ज्याचं बायकोवर प्रेम असावं, त्याने का सता जाऊ नये. सता आणि सवता हे दोन शब्द पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी शोध लावलेला आहे. आज आपण आधुनिक आहोत, पण खरंच आपण आधुनिक आहात का. अनेक स्त्री मुक्ती चळवळी आहे, मोठमोठ्या चळवळी आहेत. थोडं काय बिघडलं की घटस्फोट घे म्हणतात, थोडं काय बिघडलं की ताटातूट करा म्हणतात. अशा स्त्री मुक्ती चळवळींना आजकाल खूप असं उधाण आलेलं आहे. आपण सगळीकडे फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियावरही बघत आहोत. त्या स्त्री मुक्ती चळवळींना खरंच पुरोगामित्व कळलेलं आहेत का. मला या ठिकाणी डोळसांची कविता आठवते. तकलादू आणि भंपक स्त्री मुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे. तकलादू आणि भंपक स्त्री मुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे. कपडे बदललं की आधुनिक होते, तर ही फॅशन तुम्ही पाडली. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं याहून सोपी युक्ती नाही. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं याहून सोपी युक्ती नाही. घटस्फोट घेणं, नवरे बदलणे ही काही खरी स्त्री मुक्ती नाही. स्त्री मुक्ती काय आहे, तर सावित्रीशिवाय ज्योती आणि ज्योती सावित्रीशिवाय, सावित्रीशिवाय ज्योती आणि ज्योतीशिवाय सावित्री पाहता येत नाही. ही विचारांची ज्योती एकट्यानं नेता येत नाही. बघा, ज्यावेळेस एक पुरुष बाहेर पडतो कुठल्याही कामासाठी, तर फक्त एक स्त्री खंबीर असावी लागते घरामध्ये, फक्त एक स्त्री, ती सगळं सांभाळून घेते. पण ज्यावेळेस एक स्त्री बाहेर पडते तर तिच्या मागे एक पुरुष खंबीर असावा लागतो, मुलं सपोर्टिव्ह असावे लागतात, सासू सासरे समजून घेणारे असावे लागतात. एवढ्या सगळ्यांना खंबीर व्हावं लागतं, त्यावेळेस हा संसार सुखाने होतो. आज मी या ठिकाणी आहे, आज नांदेडवरून आलेली आहे या ठिकाणी, पण आज मी सांगते की माझा ज्योतिबा तिकडे आहे, माझे 2 लेकरं तो व्यवस्थितपणे सांभाळतो, मला अर्ध स्थान देतोय, म्हणून मी या ठिकाणी आहे. पहिला धन्यवाद मी त्यांचा खरं तर व्यक्त करायला पाहिजे. स्त्री मुक्ती चळवळ पुरुष विरोधी नाही, चुकीची कन्सेप्ट आहे ती. पुरुषांच्या बरोबरीचीही नाही, समानता तर होऊच शकत नाही हो. कारण बायका ज्या कळा बघतात त्या बघू शकत नाही, घर सांगू शकत नाही, मुलं, घर, मोबाईल आणि सगळं एकत्र बघतोय आम्ही. तारेवरची कसरत माणसाच्याने होणारच नाही, त्यामुळे समानता नकोच आहे आम्हाला, फक्त सन्मान हवा आहे. आणि तो सन्मान जर मिळाला नाही ना, तर मग घटस्फोटासारखे डिसिजन घेतले जातात. आज घटस्फोटाचं जर बघितलं तर हे सुद्धा दुर्दैव असेल आपलं. आपल्याला पहिलं येण्याचा, अव्वल येण्याचा नेहमी खूप अभिमान असतो, पण घटस्फोटामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे भारत देशामध्ये. ही खरं तर खेदाची की चांगली बाब आहे, तुम्ही ठरवा. दरवर्षी 43,000 नवीन केसेस कोर्टात दाखल होत आहे घटस्फोटासाठी, त्यातल्या फक्त 20,000 एकट्या महाराष्ट्रातल्या आहेत. आणि ज्यावेळेस आपण मुलगी बघायला जातो आणि मुलीकडनं अट ठेवली जाते की मुलगा पुण्यात किंवा मुंबईत हवा, त्या पुण्यात आणि मुंबईत 15,000 घटस्फोट दर वर्षाला आहे. सगळ्यात अव्वल पुणे आणि मुंबई आहे. मग एवढ्या सगळ्या घटस्फोटाच्या केसेस होतात, यामागे कारणीभूत कोण आहे बघा. सगळ्यात पहिलं कारण आहे, कसं असायचं, एक काळ होता, मुलगी बघायला गेलं की पहिलं बघितलं जायचं की घरदार कसं आहे, माणसं मनमिळाऊ आहे का,
त्यानंतर बघितलं जायचं मुलगी चांगली आहे का, स्वभावाने कशी आहे, 4 ठिकाणी विचारलं जायचं. आता सौंदर्याला तर पार्लरमुळे उधाण आलेलं आहे, सगळ्याच बायका सुंदर दिसतात, तो प्रश्न नाही. पण मुलगी सुंदर आहे का हा विचार केला जायचा. थोडंफार इकडे तिकडे असेल तर घरचे समजायचे, अरे बाबा छान आहे, म्हणजे थोडीफार सावळी असेल तरी चालेल, कारण पण चांगला संसार तुझा निभावून नेईल. तर तोही म्हणायचा, मी कुठे म्हणतो परी मिळाली, पण थोडीशी तरी बरी मिळाली, बरी असली तर लग्नाला तयार व्हायचे. म्हणजे एक सामंजस्य होतं, बघण्याचा कार्यक्रम व्हायचा आणि मग लग्न केलं जायचं. आजही बघण्याचा कार्यक्रम होतो, पण आज सगळ्यात पहिलं बघितलं जातं मुलगा पुण्यात किंवा मुंबईत आहे का. दुसरं बघितलं जातं, आधी महिना पगार सांगायचो आम्ही, आम्हाला लाज वाटत नव्हती महिन्याला किती पगार आहे सांगायला. आजकाल पॅकेज सांगितलं जातं, 25-30 लाख वार्षिक पॅकेज ऐकून आपापच माणसाचे पाय तिकडे वळायला लागतात. तिसरं आहे, मुलीच्या घरचे गडगंज संपत्तीवाले असते, भरपूर देतील, हुंडा मिळणारे ठरवून टाक. आता एक आमच्या अगदी जवळचं एक उदाहरण आहे. काय होतं, एक सून होती, ती बिनहुंड्याची केलेली होती. म्हणजे घरचे जरा समंजस्य होते, नवरा आणि मुलांनी ठरवलं की आता हुंडा काही घ्यायचं नाही, आर्थिक परिस्थिती बेताची होती, मुलगी चांगली होती, त्यांनी लग्न करून आणली. मात्र सासूचे तिला सारखे टोमणे, ही फुकट केली, आता फुकट करायची, ही फुकटचीच केली, आता पुढची मात्र फुकट करायची नाही. बरं, तिला पहिली मुलगी झाली त्यावेळेस तिचा चेहरा जरा हिरमुसला, दुसरीही मुलगी झाली त्यावेळेस तिचा चेहरा सासूबाईचा कॅमेरा नेऊन टिपण्यासारखा होता. त्या 2.5-3 किलोला किती हुंडा द्यावा लागेल हिचं टेन्शन हिला आलं होतं, का तर ही हुंड्याची समर्थक होती. मी म्हणते बायकांनी ठरवलं ना तर हुंडा पद्धती मुळापासून उघडून फेकता येते, कारण हुंड्याचा जास्तीत जास्त खेळ कोण करतं, बायका करतात. मग आता तिने काय केलं, चांगल्या हुंड्यावाला स्थळ आलं, मुलगी छान होती, गडगंज संपत्ती देणार होता, एकुलती एक होती, भाऊ नाही काय नाही काय नाही. मग सासू म्हणली धरून टाका, एकदम एवढी श्रीमंत भेटते, नाक वर करून अख्ख्या गावभर मिळाली. आता हा पहिली फुकट केली, आता नाही की आता हुंडा घेतला मी, हा आता चांगला हुंडा घेतला, आता ही चांगल्या घरातली आहे. आली ती, आल्यावर 15 दिवसामध्ये तिने अट ठेवली, मी एकत्रित कुटुंबात राहणार नाही, मला वेगळं घर बांधून दे, मम्मी पप्पाने एवढा हुंडा दिला, त्याचं काय करायचंय. आता हुंडा घेतलेला नवरा तोही म्हणतो जय देव जय देव जय माई बायको, जे जे तू म्हणे ते तो मी ऐकतो. मग त्याने आईसमोर हे ठेवलं की असं असं म्हणते. मग आईला खटकायला लागले, वाद व्हायला लागले. 16व्या दिवशी मुलगी घरी वापस गेली आणि तिने फारकत घेतली. सगळ्यात आनंद कोणाला झाला असेल, बरं झालं चल मी जिरली म्हटली असेल, पहिली मोठी सून म्हटली असेल जिला फुकट केलं म्हणत होती. म्हणजे बघा आपण काय करतो, लग्न हा खरं तर संस्कार आहे, विवाह संस्कार आहे, षोडश संस्कार म्हणतात त्याला. आपण 16 केला, 5-5, 6-6 दिवस लग्न सोहळा चालतो, पण तो 5-5, 6-6 महिने टिकेल की नाही ही भीती त्या ठिकाणी कोणालाच वाटत नाही. आज आमच्या मराठवाड्यामध्ये दुर्दैवानं मुलीच्या आईला जास्त टेन्शन नाहीये, मुलाच्या आई टेन्शन मध्ये कशी येते, बरं आली तर चांगली निघते की नाही, निघली तर टिकते की नाही, हा प्रश्न आज आहे. दुसरं आहे महत्वाचं कारण म्हणजे हे मी अनेक केसेसमध्ये स्वतः या ठिकाणी ऑब्झर्व केलेलं, निरीक्षण केलेलं, मुलीच्या आईचं नको तितकं मुलीच्या संसारात डोकं घालणं, नको तितकं. लग्न झालं, मुलगी पोहोचली नाही तर पोहोचली का, कसं आहे घर, बरं आहे का, मग उठली का, झोपली का, काय करते पिल्लू, अरे पिल्लू 25-26 वर्षाची झाली आहे, तिला कळतंय, तिला तिच्या सासरी जाऊ द्या. ती सासू नावाची जी बाई आहे जिचा तुम्ही आधीच बाबूबुवा दाखवून ठेवलं, आता मम्मी म्हणत नाही तसं. आजकाल वेगळं म्हणतात. आधी काय म्हणायचे, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आता सांगतात दोन्ही कानाने ऐकायचं, बरोबर तोंडाने बाहेर काढायचं. मग इतकं सांगते म्हणजे मुलीचं जर डोकं दुखत असेल ना तर सासूचा फोन येतो जावायला, अहो तिचं जरा आज डोकं दुखतंय. इथपासून इंटरफेरन्स. याच्यामुळे काय होतं की त्या मुलीला तिची सासू आहे, तिचे सासरे आहे, तिचं घर आहे, तिच्या घराची आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्यांची जाणीव म्हणजे होतच नाही. का तर ती कंटिन्यू फोनवर आहे, कंटिन्यू आईशी बोलते, आई तिला ती जाणीव होऊच देत नाही. अशा जर आजूबाजूला आया असतील तर मला त्यांना विनम्र विनंती करायची आहे की जर तुम्ही असं करत असाल, त्या मुलीला जर तुम्ही तिच्या सासरपासून तोडत असाल तर तुमची मुलगी काही दिवसानंतर, काही वर्षानंतर परत तुमच्याच घरी येणार आहे, 100% येणार आहे, त्यात कुठली शंका नाही. तिला तिचं कळू द्या, तिला तिचं बरं वाईट निर्णय घेऊ द्या, ती सक्षम आहे. मुलगी तुमच्यापेक्षा 10 पट आज सक्षम झालेली आहे, ती शिक्षणानं, अनुभवानं बाहेर फिरलेली आहे, तिला तिचं कळतं, तिला तिचे निर्णय घेऊ द्या. तिसरं आहे भरमसाठ अपेक्षा वाढलेल्या आहे, खूप अपेक्षा वाढल्या. आता काय होतं बघा, आता आम्ही बायका ज्यावेळेस बाहेर पडतो, मगाशी म्हटलं तसं की अख्खं घर खंबीर असावं लागतं, तर त्या ठिकाणी अपेक्षा वाढणं साहजिक आहे.
पण त्या ठिकाणी एक सपोर्ट गरजेचा असतो. एक बाई आहे, नवरा बायको दोघंही चांगल्या पॅकेजवर आहे. तुम्ही पॅकेजवाली सून बघितली ना, मग मुलालाही थोडंसं घरात मदत करायला लावायला सांगायलाच पाहिजे, त्याने ती केलीच पाहिजे. किंवा कमीत कमी किचन मध्ये उभं राहून काही मदत करू का इतकं म्हटलं तरी ती खुश होते. एवढं तरी सपोर्टिव्ह नवरा असायला पाहिजे. आजकाल कसं होतं, आपण मुलीच्या घरी गेलो, जावई मुलीला छान मदत करत असला की बाई ग हिऱ्यासारखा जावई भेटला, इतका मुलीला मदत करतो, खूप छान भेटल्या. आणि मुलगा थोडंसं किचन मध्ये जाऊन काही करू का विचारलं, बायकोचा गुलाम झाला. ही कन्सेप्ट आपल्याला कुठेतरी बदलावी लागते. आता सासू नावाचा बागुलगो आधीच आपल्याला दाखवला होता, पण आपण ठरवलं ना दोन्हीकडून तर अतिशय उत्तमरित्या संसार करता येतो. बघा, माझी एक मैत्रीण आहे, देवसरकर तिचं नाव आहे. तिने तिच्या मुली परदेशी पाठवल्याच आहे, शिक्षित आहे, योग्य आहे. मात्र तिने ज्या सुना आणल्या, सुनेला विचारलं तुझं काही स्वप्न आहे का, तुला काही करायची इच्छा आहे का. सून म्हटली मला फॅशन डिझायनिंग, पार्लर आवडतं. सुनेला पार्लर तिने स्वतः टाकून दिलं सासूने. आज सासूचा मेकअप सून करून ती पार्टीला येते, बीसीला वगैरे. सुनेचे ड्रेस घालून सून पार्टीला येते सासू. इतकं छान सामंजस्य जपता येतं जर दोघींनी ठरवलं तर. फक्त बघा, आई असते, ती सासूची जागा घेऊ शकत नाही, सासू असते. मला काय म्हणायचं, तुम्ही नका हो सासू, दीर, जावा किंवा तुम्ही कोणत्याही नात्यात अडकू नका. तुम्ही एक बाई आहात आणि बाई म्हणून तिला समजून घ्या. तुम्ही ज्यावेळेस असं कराल ना, तर त्यावेळेस हे नाते इतके सुंदर होतील आणि ते जगतानाही आनंद वाटेल. आता काय होतं, आजकाल घटस्फोटाचा विषय आपला चालू होता. घटस्फोटामध्ये ना संयम खूप गरजेचं असतं. माझ्याकडे एक केस आहे, अगदी जवळची, म्हणजे त्याच्यात मध्यस्थी काही करण्याचा प्रयत्न केलेला आम्ही. मुलगा IIT सेक्टरमध्ये चांगल्या पॅकेजवाला, मुलगी सुद्धा इंजिनियर. आता त्यांच्या लग्नाला सुद्धा आम्ही उपस्थित होतो. लग्न झालं, 25-30 लाख नुसतं लग्नाचा खर्च होता. 5 दिवस जेवण आणि थाटमाट चालला. 25-30 लाख हुंडा दिला होता. पुण्यामध्ये एक घर दिलं होतं. हे सगळं झाल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये त्या मुलीला वाटलं, म्हणजे आमच्या मैत्रिणीला वाटलं की आमची सासू आमच्या दोघांच्या लाईफमध्ये खूप इंटरफेअर करते, नको तितकं दखल देते. मग तिने सांगितलं मुलाला की तुझी आई खूप इंटरफेअर करते, तिला काही दिवस मुलीकडे पाठव, म्हणजे बहिणीकडे पाठव. आता मुलगा एकुलता एक आहे म्हणून आपण ते लग्न केलं होतं, त्याला काही भाऊ नव्हता, एक बहीण होती. आता कसं असतं, तिने का बहिणीकडे जायचं हा पहिला प्रश्न येतो. दुसरा, गेली तरी जावायच्या घरी ती महिनाभर राहील, 15 दिवस राहील, पण हिने थोडंसं तरी समजून घ्यायला हवं होतं. त्या ठिकाणी चूक भले दोघांची असू शकते, मात्र ही जी अट होती की तुझ्या आई घरात असेल तर मी राहणार नाही, ही अत्यंत चुकीची होती. कारण आई विधवा, ठीक आहे, नवरा असता तर कुठेतरी घेऊन राहिली असती, पण कुठे जाणार एकटी. मग आता हे सगळं झाल्यावर पहिल्या 3 महिन्यात ती रुसून पहिल्यांदा घरी आली. घरी आल्यानंतर ते सगळे लोक आले, तिला म्हणून घेऊन गेले. नंतर त्याने थोडंसं तिचं माइंड चेंज व्हावं म्हणून परदेशी फॉरेन ट्रिपचं तिकीट काढलं. ते फॉरेनला गेले. मग आईची इच्छा होती, तो म्हटलं आईला एकटं टाकून कुठे जावं, आधीच तिला बीपीचा वगैरे त्रास, आपण आईला सोबत घेऊन जाऊया. आईला सोबत घेऊन गेला. फॉरेनमध्ये तिथे गेल्यावर तुझी आई तुला आणायची काय गरज होती याच्यावर इतका धांगडधिंगा झाला. अर्धवट ट्रिप ठेवून ते घरी आले. घरी खूप भांडण झालं, विकोपाला गेलं. बैठक बसल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात लग्नाच्या बैठक बसल्यानंतर त्या मुलीने रागामध्ये आपलं मंगळसूत्र तोडलं, त्या सासूच्या आणि नवऱ्याच्या तोंडावर फेकलं, टिकली काढली आणि पायाखाली तिने दाबली आणि म्हटली की ह्या माणसासोबत मी 1 मिनिट राहू शकते, मला आत्ताच्या आत्ता फारकत पाहिजे. घेतली तिने फारकत. तिचं पुढे काय झालंय मी तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यात मी एक उदाहरण देते की क्रोधात घेतलेल्या निर्णयामुळे काय होतं. नवरात्र आहे, देव्यांचे 9 रूप आपल्याला माहिती आहे. सगळ्या देव्या अशा सुंदर आहे, छान आहे आणि बघितलं की आपल्याला खूप सुंदर छान वाटतं, रमणीय आहे. पण एक देवी आहे जी बिलकुल आपल्याला बघावीशी वाटत नाही, बघितलं की भीती वाटते. कोण आहे? कालिका माता, चंडी माता. हे 11 विकार रूप आहे, काळा कुट्ट रंग आहे, हातभर जी बाहेर काढलेले आहे त्यालाही रक्त माखलेलं आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात कोयता आहे, एका हातात खापर आहे. अशी देवी काय आहे ती कालिका माता. काय झालं, शंकरासोबत म्हणजे नवऱ्यासोबत ती बसलेली असते, शिवासोबत. तेवढ्याच समोरून शुंभ निशुंभ येतात. शुंभ निशुंभ राक्षसांची सेना, हे भली मोठी राक्षसांची सेना, एवढे मोठे राक्षस. हे पाहिल्यावर तिला काय झालं, राग आला. जेव्हा राग आला की त्याचं सौंदर्य हळूहळू कमी व्हायला लागलं आणि तिच्या अंगावर काळोख निर्माण झाला. तो काळोख निर्माण झाला. मग काय झालं, ती काळी कुट्ट रंग झाला. आता तिला इतका क्रोध आला की ती काय करते, तिला भानच राहिलं. ते आला राक्षस की कापला. फोटोत तुम्ही पाहिलं असेल कालिका मातेचं हे रूप आणि तिने उजव्या पायाखाली काय दाबलंय, आपल्या नवऱ्याला म्हणजे शंकराला, शिवाला तिने उजव्या पायाखाली दाबलेलं आहे. आता हे सगळं चालू आहे. राक्षस तिने मारायचे, राक्षस मेला, रक्त खाली पडलं की नवीन राक्षस तयार व्हायचा, अजून तिला लागायचं, अजून राक्षस मारायची, रक्त पडायचं, नवीन राक्षस तयार व्हायचा. तिला एक कळलं की हा शुंभ निशुंभाला मी वार केला, रक्त पडलं की नवीन शुंभ निशुंभ तयार होतो, नवीन राक्षस
तयार होतो. हा राक्षस तर संपवायचे. मग काय करायचं? या कारणांना, ह्या रक्ताला जमीन मिळू द्यायची नाही. जमीन मिळाली नाही तर मुळात राक्षस बरोबर संपतील. ती काय करते? रक्त पडले की चाटते, रक्त पडले की चाटते, रक्त पडले की चाटते. राक्षस कमी होता मात्र रक्त चाटून चाटून चाटणार किती, म्हणून तिची जीभ रक्ताने माखलेली आहे. मग उरलेलं रक्त काय केलं तिने? हातात खापऱ्या, त्या खापऱ्यात झेलायला सुरुवात केली. राक्षस कापला की रक्त खापऱ्यात झेलायची. खापरे असं तिचे कधीच न भरणार. सगळे राक्षस संपले. हळूहळू तिला भानावर यायला लागली, पूर्वरूपात यायला लागली. आणि मग तिच्या लक्षात आलं आपल्या पायाखाली आपण शिव तुडवलंय. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे आपलं सगळं भलं, आपण सगळं पायाखाली तुडवलंय. का? तर त्या शुंभ निशुंभांना पाहिलं. ते शुंभ निशुंभ म्हणजे मनात असलेले क्रोध आणि द्वेष नावाचे राक्षस आहे. या क्रोध आणि द्वेषाला आपण खतपाणी दिलं, जमीन दिली की हजारो राक्षस तयार होतात. आणि ते हजारो राक्षस काय करतात? सगळ्यात आधी आपली बुद्धी भ्रष्ट करतात. प्रज्ञाहीन होतो आपण. आणि भ्रष्ट झालेली बुद्धी मग काय निर्णय घेते आपल्याला काही भान राहत नाही. तिची बुद्धी भ्रष्ट झाली. मंगळसूत्र तोडून फेकलं, टिकली काढून फेकली. मला फारकत हवी वाटली, फारकत घेतली. 6 महिने वडिलांकडे राहिली. 6 महिने राहिल्यानंतर तिला असं वाटलं की मी तिथेच बरी होईल. कारण बघा, आम्ही माहेरी जातो, 8 दिवस गेले की वाटतं जाताना आम्ही महिनाभराचं प्लॅनिंग करून जातो. थोड्या साड्या एक्स्ट्रा नेतो, म्हणजे मी तरी नेते. महिनाभराचं प्लॅनिंग करून जातो आणि 5-6 दिवस राहिले की करमत नाही, आपापलं घरच बरे वाटतं. तिला हे 6 महिन्याने वाटलं की मी आई वडिलांकडे राहण्यापेक्षा नवरा तर चांगला आहे, त्याने मला कधीच दुखावलं नाही, त्याच्यापासून मी का वेगळं होऊ. मग तिने काही लोकांना मध्यस्थी घेतलं. सुदैवानं त्यात आम्ही होतो. आम्ही गेलो त्या मुलाच्याकडे आणि त्याला सांगितलं की बाबा तिला तुझ्यासोबत राहायचंय, ती तुझ्यासोबत नाही राहू शकत, तर काय हरकत आहे, थोडंसं जुनं विसरून जा आणि नवीन सुरुवात करा. पण बोलण्यामध्ये मीटिंगमध्ये तिनं पुन्हा तेच रडगाणं सुरू केलं की ह्याचं काही प्रॉब्लेम नव्हता, हीच बाई प्रॉब्लेम आहे काय, ही बाई अशी, ही बाई तशी, ही बाई तशी. तो म्हटला सगळ्यांनी उठा आणि तुम्ही चालते व्हा, परत माझ्याकडे येऊ नका, मी मेलो तरी चालेल पण हिच्याशी लग्न करणार नाही. मानसिक ऍक्च्युअली तिला शॉक देण्याची जी काही थेरपी आहे ती सुद्धा द्यावी लागली. कारण आता ती त्याला विसरू शकत नाही आणि तो तिला स्वीकारू शकत नाही. मग याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे, सायलेंट पिरियड खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमचा वाद होतोय, भांडणं होत आहे, काय करा? रिवर्स या, मागे या, माहेरी या, रेस्ट घ्या. किती महिने? 3 महिने रेस्ट घ्या, 6 महिने रेस्ट घ्या. नवरा आपल्या आयुष्यात नाही असं राहा. बघा जमतंय का? तुम्हाला त्याची आठवण येते का? मुलाबाळांची आठवण येते का? तुमच्या सासरची आठवण येते का? मग जर आठवण येत असेल तर जा आणि रिस्टार्ट करा. दिस इज द लाईफ. घाईघाईनं तुम्ही निर्णय घेऊ नका. आता बघा, या ठिकाणी त्या मुलीनं अट ठेवलेली होती की तुझी आई नको. मला असं सांगायचं आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना, जोपर्यंत आई बाळाला जन्म देऊन तुमच्या पदरात घालते तोपर्यंत तुम्हाला आई स्वीकारावीच लागणार आहे. कारण आपल्याकडे जी कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये लग्न फक्त एका व्यक्तीसोबत होत नाही, तर अख्ख्या कुटुंबासोबत होतं, खानदानासोबत होतं, गावासोबत आपल्याला ते जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळे हां, ज्यावेळेस आपण इतका विकास करू की गुगलवरून नवरा डाउनलोड करता आला की मग मात्र तुम्ही आईला सरळ वेगळं काढू शकता. पण तोपर्यंत तुम्हाला आईला थांबवच लागणार आहे. आणि आई आहे, म्हातारे त्यांना काय कळतं, त्यांना कशाला बोलायचं, त्यांना कशाला विचारायचं. म्हणून अनेक घरांमध्ये म्हणजे जे वयोवृद्ध रुग्ण येतात आणि त्यांच्याशी थोडं गोड बोललं वगैरे की ते म्हणतात किती चांगलं बोलताय तुम्ही, म्हणजे आमच्या मुलांनी सुनाने आम्हाला बोललं तर किती बरं वाटेल. म्हणजे त्यांच्याकडे ना जगण्याचं कारण नसतं, ते कारण आपल्याला द्यायचं आहे एका वयामध्ये, विशिष्ट वयामध्ये. मग ते कारण देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यांच्याशी थोडंसं बोलावं लागेल. कारण तुकाराम महाराज म्हणतात की आई वडील ज्याच्या भाषेत, म्हणजे तुम्ही अतिशय सत्संग करत असाल, प्रवचन करत असाल, वाऱ्या करत असाल, मोठमोठे तीर्थस्थळी जात असाल आणि घरात आई बाबाला विचारत नसाल तर ते सगळं फ्लॉप आहे. कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, माय बाप जया पाशी, माय बाप जया पाशी, ते न जावे तीर्थाशी, ते न जावे तीर्थाशी, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बाप अवघी देवाची
आई वडिलांची सेवा करत आहे तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. त्या पुंडलिकासाठी 28 युग तो पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. मग तुमचा विठ्ठल तुमच्या घरात आहे, आई बाप तुमच्या घरात आहे, त्यांची सेवा करा. अहो बघा, म्हणजे आपण लहान असताना जर पाहिलं, प्रत्येकाने आपले आई वडील जर डोळ्यासमोर आणले तर कधी काळी खरं तर स्वतःच्या पायात चांगली चप्पल असेल की माहीत नाही, कधीतरी तो अनवाणी पायाने चालला असेल, पण आपल्या पायात चकचकीत सँडल बघून तो खुश झाला असेल. बाप्पाच्या पनीरला 10 चित्र असतील पण आपल्या दिवाळीच्या कपड्यांची तो जाडजोड करत असेल. आमच्या सगळ्यांनी कधी कॉलेजवरनं फोन केला ना की बाबा मला फी पाहिजे, 10 ठिकाणी त्याने आपला स्वाभिमान विकत ठेवून 10 ठिकाणी त्याने 10 लोकांची उमरे झिजवले असते तुमची एक फी गोळा करण्यासाठी. आणि त्या बाप्पाला काय पाहिजे, त्या आईला काय पाहिजे, 3 प्रश्न तुम्ही फक्त विचारा त्यांना. काय बरे आहात ना, काही दुखतंय का बाबा, एवढं. घरी गेलं ना एकच विचारायचं, काही दुखतंय का तुमचं, बाहेर चाललोय, काही आणायचंय का, गोळी वगैरे आणू का एखादी, आल्यावर विचारायचं. हा जेवण झालं ना तुमचं, ओके. खुश होतात ते, खूप खुश होतात. काय विचारतात, माझा मुलगा विचारतो मॅडम जेवलंय का विचारतो, बरं आहे का विचारतो, आई विचारते. भोळे असतात होते, त्यांना तेवढं काही अपेक्षा नसतात तुमच्याकडनं, फक्त एवढं विचारायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वाटतं ते आई कुठे जाणार आहे. एक दिवस असा येतो की ते अचानकपणे निघून जातात. कोरोनात आपण पाहिलं, अचानकपणे निघून जातात आणि मग आपण त्यांच्या प्रेताला हंबरडा फोडतो. एकदा फक्त डोळे उघडा, एकदा फक्त बोला, एक शब्द बोला, फक्त एकदा माझ्याशी बोला. काही उपयोग नसतो, त्यावेळेस ते बोलणार नसतात. हजारो लोक त्यांच्यासाठी येतात पण ते कोणालाच बोलणार नसतात, फक्त त्यांच्या आठवणी शिल्लक राहतात. मग जिवंत आहे तोपर्यंत बोला. भलेही तुम्ही ते मेल्यावर 10वा घालू नका, 13वा घालू नका, मोठमोठ्या काशीत म्हणजे तीर्थस्थळी जाऊन त्यांचं पिंडदान सुद्धा करू नका, काहीच करू नका. फक्त जिवंतपणे त्यांना बोला. त्यांना बोललं ना तर त्यांच्या जीवनात काहीतरी कारण राहील जगण्याचं, नाहीतर त्यांच्याकडे काय कारण आहे जगण्याचं. अख्खं आयुष्य तर त्यांनी तुमच्यासाठी घालवलेलं असतं आणि तुम्ही जर बोलत नसतील तर त्यांच्या वेदना शब्दात मांडण्यासारखं नाही. गाडगे बाबा म्हणतात, जिथे नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, उगाही चाळवा चाळवी केली आपणच जेवी, जेवायला सुद्धा ती येत नाही ते आपणच खात असतो. म्हणून जिथेपणी आपल्याला काय करता येईल तेवढं करायचं. आपलं सुदैव आहे वृद्धाश्रमांच्या बाबतीत महाराष्ट्र हा अव्वल नाही. अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, कष्टकऱ्यांचे आईबाप असतील, भलेही भांडत असतील मात्र आपल्या घरात आहे, आपल्या दारात आहे, आश्रमात नाही. मग आश्रमात कोणाचे आई वडील आहे, जे अति उच्च शिकलेले आहे, खूप शिकलेले आहे, परदेशात गेलेले आहे. आणि मग सगळ्यात शिक्षित राज्य कोणतं राज्य असेल अव्वल स्थानी? केरळ. केरळामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहे. केरळामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रमामध्ये वृद्ध आहेत. 18 कोटी वृद्ध बेघर झालेले आहेत. एवढी मोठी संख्या आहे. आता काही दिवसांपूर्वी एक जोडपं आलं, तेही आमच्या चांगलेच परिचयाचं, नेहमी औषधी घ्यायला यायचे, तपासून निघून जायचे. त्या दिवशी ते आले, मी नाव नाही घेत कारण त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य आहे. ते आले, बॅग भरून घेऊन आलेले. मग आमचे डॉक्टर साहेब होते, मी होते. म्हटलं काका कुठे गावाला निघाले? नाही म्हणे, तुमची बऱ्याच ओळखी आहे, तुम्ही सामाजिक कार्य करत असतात, तर आम्हाला एखादा चांगला आश्रम भेटला तर आमची सोय कराल का? आम्ही त्यांना समजावलं, मुलाला फोन केला त्यांच्या, अहो हे असं असं बोलताय. आणि मुलगाही अतिशय शांत, म्हणजे इतका चांगला की कधी असं वाटलंच नाही की काय असू शकेल. मग त्यांना फोन केला, ते म्हटले मॅडम आज त्यांचा निर्णय, त्यांना जे करायचं त्यांनी करू, मी काही बोलणार नाही. त्यांना म्हटलं की तुम्ही जाऊ नका. त्यांनी आम्हाला धमकी दिली, तुम्ही जर आम्हाला आश्रमात नेऊन सोडलं नाही तर आम्ही दोघंही जाऊन कुठल्या तरी विहिरीत जीव देऊ, मात्र घरी वापस जाणार नाही. त्यांना आश्रमात नेऊन सोडलं, त्यांचं सामान वगैरे मुलाने आणून दिलं, तेही आश्रमात नेऊन सोडलं. काही दिवसाने दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचं निधन झालं, ते एकटेच राहिले. तर त्यावेळेस आम्ही अंत्यविधीला त्या आईला घरी आणलं होतं, अंत्यविधीला गेलो होतो. तर ते सगळं गेल्यावर त्यांचा नातू आहे, एक दुसरी तिसरीत असेल, तो म्हटलं बाबा तू आता काय येत नाही, मला चॉकलेट देत नाही, काहीच देत नाही, तुम्हाला भेटायला काय येत नाही. तर बाबा म्हटले मी जिथे राहतो ते आश्रम खूप लांब आहे बेटा, मला येता येत नाही भेटायला तुला. तर त्यावेळेस तो मुलगा म्हटला, खरं तर आपण गोष्टीत ऐकलं असेल मात्र हे प्रत्यक्षदर्शी सुद्धा घडू शकतं, की तो मुलगा म्हटला की बाबा मी जेव्हा मोठा होईल ना, खूप पैसे कमवेल ना, तर मी तिथेच घर घेईल म्हणे, कारण मी माझ्या पप्पांना मग तिथे मला दररोज भेटता येईल. हे चक्र आहे, हे चक्र आहे. तुम्ही जसं पेराल तसंच ते उगवणार आहे. एक शेख अमर शेख यांचा पोवाडा आहे, ते म्हणतात पेरावतेच उगवत
पेरावतेच उगवत जगाची रीत नव नाही त्यात, पेरावतेच उगवत जगाची रीत नव नाही त्यात, शहाजीन पराक्रम पेरला सर्जा शिवबा अवतरला, आला आला शिवाजी आला एक समयाला, जिजाऊने दिला लाल जनतेला, माणसांनो थोर ताईचे उपकार तुमच्याला नाही फिरणार, आपण संस्कार जसे करू तशीच पुढची पिढी घडणार आहे. आज बघा ज्या घरामध्ये आईवडिलांना मान नाही त्या घरातील पोरी बेपत्ता आहे आणि मुलं व्यसनाधीन आहेत. हे वास्तव आहे. आज काय होतं, आज मुली बेपत्ता होण्याच्या घटना भयंकर वाढलेल्या आहेत, खूप वाढलेल्या आहेत. 13.13 लाख महिला आणि मुली या भारत देशातून बेपत्ता झालेल्या आहेत मागच्या 3 वर्षांमध्ये. NCRBचा आकडा आहे हा, नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोचा. किती? 13.13 लाख. त्यातील 18 वर्षाच्या खालच्या मुली ह्या 12,000 मुली आहेत. आणि मागील वर्षी ज्यावेळेस रेल्वे डिपार्टमेंट असतं, रेल्वेनं जाणाऱ्या ज्या काही मुली आहेत रेल्वे डिव्हिजनने 1037 मुलींना रेस्क्यू केलं, पकडलं पळून जाताना आणि त्या मुलींना पालकांच्या स्वाधीन केलं. तर त्यावेळेस त्या मुलींची ज्यावेळेस चौकशी झाली तर त्या मुली कोणी किडनॅप केलेल्या नव्हत्या, कोणी त्यांना फूस लावून पळून नेत नव्हतं, त्या स्वखुशीनं स्वतःच्या मर्जीनं पळून जात होत्या. किती? 1037 मुली. मागच्या वर्षीची घटना आहे. मग आता काही पालकांनी मुलगी मेली म्हणून सोडून दिलं, त्या मुलींना बाल सुधारगृहात ठेवलं आणि काही पालकांनी स्वीकारल्या, त्या पालकांच्या स्वाधीन केलं आणि त्याच्या मुलांसोबत जात होत्या त्या मुलांना मुली 18 वर्षाच्या खालच्या असल्यामुळे पोक्सो अंतर्गत जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे मुलाच्या आईवडिलांसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. एखाद्या मुलीला पळून नेतोय तर ह्याच्याकडे आपल्याला सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. नुसतं मुलीच्याच आईवडिलांनी टेन्शन घेण्यासारखी घटना नाही आहे. काही दिवसांपूर्वी एक असाच व्यक्ती जवळजवळ 11 वाजता आमच्या घरी आले रात्री आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी सकाळी 11 वाजता, ही सत्य घटना आहे बरं, आमच्या डोळ्यासमोर घडलेली. त्यांनी सांगितलं की सकाळी 11 वाजता मुलगी कॉलेजला गेलेली आहे, आईला सांगून गेली कॉलेजला जाते म्हणून, दप्तर घेऊन गेले. रात्री 11 वाजले, आम्ही खूप शोध घेतला, सगळ्या मैत्रिणींना फोन केले, सगळ्यांना फोन केले, अजून ती घरी आलेली नाही. तर त्यावेळेस आमच्या बाजूलाच एक DYSP आहे, त्यांना आम्ही बोलवलं आणि सांगितलं की सर अशी अशी घटना आहे. तर त्यांनी सांगितलं की तिचं कुठे काही अफेअर आहे का, ती कोणाच्या प्रेमात आहे का, तिच्या मैत्रिणींना विचारा. त्यावेळेस ते दोघेही नवरा बायको नाही नाही आमची मुलगी अशी नाही, अहो तिच्या तोंडाची माशी हालत नाही, ती कोणासोबत जाऊच शकत नाही म्हणे. साहेब तिचं काहीतरी बरं वाईट नक्की झालं असेल, कोणीतरी तिला पळून नेलं असेल, तिच्यावर काही वाईट प्रसंग येऊ नये. आजकाल अशा घटना आपण ऐकतोय, तळपायच्या मस्तकाला जाते ऐकल्यावर आम्हाला जर टेन्शन आलं, दोघेही टेन्शनमध्ये, तर काहीतरी करा आणि तिचा आत्ताच्या आत्ता शोध घ्या. आम्ही सगळीकडे फोन लावले आणि एक आम्हाला फोटो आला फोनवर, मोबाईलवर, व्हॉट्सअपवर की त्या मुलीचं मॅरेज सर्टिफिकेट होतं, तिने पळून जाऊन लग्न केलेलं होतं, कोर्टातून ती त्या मुलाची बायको झालेली होती, बापाच्या हातात काहीच राहिलं नव्हतं. ते DYSP रागात तिथून निघून गेले आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या बापाने आम्हाला काही उत्तर न देता आई खाली बसली, तो बाप त्या ठिकाणी त्या सोफ्यात बसला. पहिल्यांदा मी एक बाप रडताना पाहिलं, पहिल्यांदा मी एक बाप हरताना पाहिला आणि जिवंतपणे मरताना पाहिलं. काय अवस्था झाली असेल त्याची. डोळे पुसत पुसत ते म्हटले की मॅडम सर, एकदा फक्त तिने सांगायचं होतं की मला अमुक अमुक मुलगा आवडतो, आपण चौकशी केली असती कसं आहे, आपण त्या मुलाच्या घरी गेलो असतो, पाहिलं असतं, तिचं भविष्याचा विचार करून मग तिला समजवलं असतं, लग्न लावून दिलं असतं. मी जात पात धर्म काहीच मानत नाही, इतक्या चांगल्या विचाराचं मी आहे, फक्त मुलीनं मला न सांगता असं जायला नको. तरीही 2-4 दिवसाने त्या मुलीच्या घरी गेलो आम्ही सगळे. अक्षरशः घर म्हणजे बघा बंगल्यात वाढणारी मुलगी, घर पत्र्याचं कूड असतं ना तसं घर. आम्ही 5-6 लोक बसायला, फक्त 3 लोक घरात बसू शकतात, 3 लोक उभे राहतील म्हणून आम्ही 6 जण उभेच राहिलो. मुलगी आली, जी मुलगी कधीही तोंडावरची माशी तिच्या हलणार नाही अशी मुलगी, एकदम साधी सिंपल, म्हणजे आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. ती मुलगी वेस्टर्न जीन्स पॅन्ट घालून आमच्या समोर बसली आणि म्हणाली माझं लग्न झालंय, मी येणार नाही. बरं त्या मुलाच्या आई वडील ते म्हटलं नाही ती लग्न झालंय, काय नाही म्हणे, कशाला यायचं म्हणे, झालं म्हणे तिचं लग्न, आम्ही अजून मोठं लग्न लावणार आहे. मग काही माणसं म्हणाले की तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे का तुमच्या लग्नाचं. म्हाताऱ्याने विचारलं काय तुमच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे का. ते म्हणे काय करायचं, आमच्या 4 माणसात लग्न झालंय. मग ते म्हणाले की अजूनही आपल्या इथली व्यवस्था अशी आहे की 4 माणसात झालेल्या लग्नालाच मान्यता मिळते, तुम्ही पळून जाऊन असे लग्न करत असाल तर त्याला कोणीही मान्यता देत नाही. 2 ठिकाणी तुम्ही 2 घरं गमावून बसतात. आधी म्हटलं जायचं की 2 घरांची सावली तरी डोईवर राहून एक तर्फी प्रेमातून कधी होतो तिचा पुन्हा, पण आता तिनं दोन्ही घरं गमावले होते.
दोन्ही घराचा मान सन्मान गमावला होता. मी गॅरंटी देते, जे आई वडील आज म्हणत होते ना की आमच्या मुलानं जे केलं त्याला आम्ही साथ देणार आहे, ते आई वडील तिला पहिल्या 2-3 महिन्यातच म्हणणार आहे की तू आई बापाची झाली नाही, आमची काय म्हणणार. 2-3 महिन्यात म्हणणार. आणि ती मुलगी पहिल्या 6 महिन्यात रडत रडत येणार हे सुद्धा फिक्स आहे. का? कारण तो मुलगा पोलिसांनी त्याचा रेकॉर्ड काढला, 3 त्या जेलमध्ये जाऊन आलेला होता. शाळेत जाताना त्याला कधी गावातल्या लोकांनी बघितलेलं नव्हतं. कॉलेजच्या समोर एक पानटपरी, त्या पानटपरीवर टाइमपास करणाऱ्यातला तो मुलगा मुलीला आवडला आणि लग्न केलं. विचार, काय भवितव्य आहे, काय भविष्य आहे, काय खाणार आहे तुम्ही? ठीक आहे, प्रेमाने पोट भरता का नाही? ज्यावेळेस पोटाची खळगी पुन्हा होते ना त्यावेळेस प्रेम बिन सगळं फ्लॉप करतं. म्हणून मला या ठिकाणी तरुणाईला सुद्धा संदेश द्यायचा आहे, तुम्ही प्रेम करा, त्याच्याही विरोधात नाही, तुम्ही लग्नही करा, त्याच्याही विरोधात नाही, पण कमीत कमी तुम्ही आई बापाच्या दारामध्ये आई बापांना विश्वासात घेऊन साधी माळ जरी घालून घेतली ना तरी तुम्हाला 2 घराचा मान सन्मान मिळेल. आणि तुम्हाला ज्या मुलासोबत तुम्ही जातात त्या मुलाला इतकाच विश्वास असेल ना तो प्रेमा खातर आई वडिलांची परवानगी मिळू शकत नाही, एवढा तर मर्द तो असेल ना. त्याने तुमच्या आई वडिलांकडे यावर रितसर मागणी घालावी. जोपर्यंत तुमच्या आई वडील कन्व्हिन्स होत नाही, जाऊ दे ना 5 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, प्रेम आहे ना तुमचं, 5 वर्ष वाटवा, 10 वर्ष वाटवा, मात्र मुलीच्या दारात लग्न करा. आणि मुलींना कमीत कमी आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नाही, कमीत कमी आपल्या हातात काही येत नाही आणि आपले हार्मोनल इम्बॅलन्स ज्या स्थिर होतात त्या लेवलला तर जा. कमीत कमी स्वतःच्या हातात डिग्री घ्या आणि मग आपले निर्णय घ्या. आता काय होतं बघा, मुलींचं झालं, आता मुलांमध्ये व्यसनाधीनता भयंकर वाढलेली आहे. आपल्याकडे एक पद्धत आहे, मुलगा वेळेवर घरी येत नाही, मुलगा दारू प्यायला लागलाय, व्यसन करायला लागलाय, मुलाची संगत बिघडली, आपण काय सल्ला देतो मुलाच्या आई वडिलांना? याचे हात पिवळे करा, पायात बेटी टाका, आपाप घरात येईल. कशाला हात पिवळे करायचे? लोकांच्या पोरीचा वाटोळा करायला? काही गरज नाही हात पिवळे करायचे अशा मुलांची. त्याला व्यसन मुक्ती केंद्रात ऍडमिट करा, आधी त्याचं व्यसन सोडून मग लग्न करा. आता मला असे विचार करणाऱ्या मुलाच्या आई वडिलांना एक प्रश्न विचारायचा आहे. समजा तुमची मुलगी आहे आणि कोणीतरी आलं, आमचा मुलगा खूपच बिघडला, दारू पितो, अर्ध्या रात्रभर बाहेर राहतो, घरी येत नाही, खूपच बिघडलाय, मुलांची संगत वाईट आहे, तुम्ही तुमची मुलगी देऊन टाका ना त्याला सुधरवेल, द्याल का? मग कशाला लोकांच्या लेकराचं वाटोळं करतात? कारण एकाच लेकराचं वाटोळं नाही करत, अख्खं खानदान वाटोळं होत आहे, तिचा पुढची पिढी सुद्धा बर्बाद होते, लेकरं बाळा झाल्यावर निर्णय घेता येत नाही. म्हणून कमीत कमी अशा मुलांचं व्यसनाधीनता सोडवायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितले की ओढोनी तंबाखू काढी न जो दूर पुढे ते घरात येणे पापे. अख्खं घर फुटणार आहे. आज आपल्या देशामध्ये 16 करोड बेवडे आहेत. किती? 16 करोड. इथे जवळजवळ दर मिनिटाला म्हणजे दर दिवशी एका दिवशी जवळजवळ 18 मिलियन म्हणजे 80,000 मुलं दरवर्षी फक्त व्यसनाने मृत्युमुखी पडत आहेत, मृत्यूच्या विळख्यात आहेत. किती? 80,000 मुलं दरवर्षी मरत आहेत. मग एवढं सगळं असताना आपल्याला माहित असतं, मग ह्याच्यावर काय करायचंय? तर काय झालं बघा, कधी कधी आपण थोडंसं चुकतो. मला कुणाच्या श्रद्धेवर बोलायचं नाही, ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याची त्याची भक्ती असते. मी माझ्या मुलाला घेऊन एका मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिथे महाराजांचा फोटो होता. आता फोटोमध्ये एक महाराज चिली फोडतानाचा फोटो तो होता. ज्याची ज्याची श्रद्धा आहे, श्रद्धा ठेवावी, प्रश्न तो नाहीये. तर माझ्या मुलाने मला घरी आल्यावर प्रश्न विचारला, मम्मी ते बाबा काय होत आहे? मी म्हटलं तू शांत बस, काही विचारू नको. कधी कधी आपल्याकडे उत्तर नसतात, काय बोलावं तरी सांग. मग त्याला आता टीव्ही आहे, कार्टून्स मध्येही बऱ्याचदा स्मोकिंग बिकिंग जाहिराती येत आहे. तो म्हटला ते स्मोकिंग करत होते का? मी म्हटलं नाही बेटा, असं म्हणू नये, ते मोठे महाराज आहे, साधू आहे. अनुकरण आपण कोणाचं करतोय? तुकाराम महाराजांनी सांगितलंय की ऐसे साधू झाले कळी तोंडी तंबाखूची नळी. ऐसे साधू झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, भांग भुडकाय साधन पची पडे मध्ये पाण. तुका म्हणे सारे संगत ते कैसा पांडुरंग. कशाचा पांडुरंग राहणार आहे, कशाचा देव त्या ठिकाणी राहणार आहे? म्हणून आपल्या मुलांना आपण काय संस्कार देतोय हे आपण आपल्या वागण्यातून इनडायरेक्टली मुलं घेत असतात. संस्कार कुठल्याही दुकानामध्ये विकत मिळत नसतात. आजकाल जर बघितलं तर महिला यांना अंधश्रद्धेचा बळी ठरलं जातं. मी म्हणते की महिला या अंधश्रद्धेच्या बळी मुळीच नाहीये. एक गोष्ट आहे, आत्ताच पितरपाटा संपला, पित्राचा महिना संपला. पित्र सगळ्यांना माहित आहे, आपण पित्र घालतो. काय होतं, एका घरी पित्र असतात. आता पित्राचं जेवण घरी असतं आणि काय होतं, सासू सुनेला म्हणते की मी पित्राचं जेवण बनवते. आता ह्या पित्राच्या जेवणामध्ये थोडीही चूक सहन होत नाही, थोडंही इकडे तिकडे झालेलं चालत नाही. थोडी जरी चूक झाली तर आपले पूर्वज आपल्याला धरतात म्हणून. तुम्हाला
थोडी जरी चूक झाली तर आपले पूर्वज आपल्याला धरतात म्हणे. आता नेमकं ते सासूचे पित्र होते. ती म्हणते माझी सासू खूप खटाळ होती, एकदम डेंजरवाई होती. तिच्या पित्रांमध्ये थोडी जरी चूक झाली तर ती मला अशी धरेल की सोडणारच नाही म्हणते. आता सून मनाला मनात विचार करते हिची सासू कशी होती मला माहित नाही, पण तू कशी मला चांगलंच माहितीये, मी इतर थोडी सुद्धा चूक करणार नाही म्हणते. ती व्यवस्थित ऑब्झर्व करते, अगदी व्यवस्थित निरीक्षण करते. आता काय होतं, छान पित्राचं जेवण जसं सासू बनवते तसंच ती बघते आणि एक वेळ येते की आता नैवेद्य दाखवायचं, तेवढं ते काळं मांजर येतं आणि त्या नैवेद्याला तोंड लावणार असतं. सासू मनातल्या मनात विचार करते की हे काळं मांजर खूप चिवट असते, काळ्या मांजराची ह्याला जर आपण एकदा हुसकावलं तर परत येईल आणि नैवेद्य उष्टा करून सगळं खराब करून टाकेल. ती पटकन एक टोपलं घेते आणि पटकन टाकते. क्षणात ही घटना घडते. सून हेही पाहते. पुढच्या वर्षी दुर्दैवाने सासू जाते. आता पित्र करण्याची वेळ कोणाची येते? सुनेची येते. ती म्हणते की मी थोडी सुद्धा चूक करणार नाही. ती बरोबर सासूने जसा नैवेद्य बनवला होता तसाच बनते. सासूने जशी म्हणजे पात्रात खीर वाढली होती तशीच वाढते, अगदी हुबेहूब तसाच नैवेद्य वाढते. तिला माहिती आपल्या सासूला काय आवडत होतं. मग ती नवऱ्याला बोलवते, म्हणते अगं इकडे या, जा काळा मांजर घेऊन या. तो म्हणतो बाबा हे काळा मांजर पाहिजे कशाला, मला सांग तरी. तुम्ही काही विचारू नका, जा आणि काळा मांजर घेऊन या म्हणते. आता नवरा बिचारा तो गेला. दिवसभर एका काळा मांजर शोधलं, कारण ते सहजासहजी मिळत नाही, आणि तो घेऊन आला. तिनं तो नैवेद्य मांडला, त्याच्या बाजूला काळं मांजर ठेवलं, ते टोपल्याखाली डाललं आणि मग त्याला तो नैवेद्य दाखवला देवाला पित्राचा. आता हे झाल्यावर नवरा सहजच तिला विचारतो की मला सांग, ज्या काळ्या मांजराच्या पाठी तुम्हाला एवढं फिरवलं ते काळं मांजर नेमकं कशासाठी आणलं होतं? ती म्हटली प्रथा परंपरा हे फक्त करायचं असतं का ते विचारायचं नसतं. आम्ही तेच करतोय. माझ्या आईनं केलं मी करणार आहे, मी केलं माझी मुलगी करणार आहे, तिची मुलगी करणार आहे. कोण म्हणतं महिला या अंधश्रद्धेच्या बळी नाहीये, वाहक आहे, संपवणार नाहीये, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत घेऊन जात आहे. आता नवरात्रीचे उपवास आहे सगळ्यांचे. नवरात्रीला काय खातात उपवासाला? खूप खातात, मात्र साबुदाणा फिक्स खातात. कोणी सांगितलं साबुदाणा उपवासाला चालतो? कोणत्या ग्रंथात आहे, कोणत्या वेदात आहे? अहो 1948ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी तमिळनाडूमध्ये एका शेतकऱ्यानं पहिलं साबुदाण्याचं उत्पादन केलं आणि भारतात तेव्हा साबुदाण्याचा उगम झाला. आणि कोणी अफवा पसरवली माहित नाही, पण तेव्हापासून उपवासाला साबुदाणा चालतो, दुसरं काहीच चालत नाही. म्हणजे आपण काय आहे, व्हाय अँड हाऊ हे विचारत नाही. आणि म्हणून काय होतं बघा, एकेकाळी भक्ती होती. भक्ती कशी करायची, भक्तासोबत किंवा देवासोबत नातं कसं असावं, हा एक शेवटचा मुद्दा मी घेते आणि थांबणार आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सगळ्या म्हणजे आपण व्हाय आणि हाऊ विचारत नाही. म्हणून काय झालंय, आजकाल टीव्ही, न्यूज, मीडिया ह्याच्यावरनं चेहऱ्याला हिरोईन सारखा मेकअप करून प्रवचन झाडणाऱ्या साधूंचा सुळसुळाट आहे नुसता. मी म्हणते की प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, जर तुकाराम महाराज असते तर अशा साधूंना गल्ली गल्लीने पळून मारलं असतं. मागे एक महाराज आले, तुकाराम महाराजांवर टीका केली, महाराष्ट्रात फेमस झाले. दुसरे एक महाराज आले, ते महाराज म्हटले 3 पत्ती, ज्याची त्याची श्रद्धा आहे, मला श्रद्धेवर काहीच बोलायचं नाही, मला फक्त अंधश्रद्धेवर बोलायचे. 3 पत्ती बेलाच्या पानाची घ्यायची, ती तिच्यावर मध लावायचं, शंकराच्या पिंडीला चिटवायची. पोराने 1% अभ्यास केला नसला तरी तो अव्वल नंबरने पास होईल. म्हणले की नाही महाराज? त्या महाराजांचा मुलगा 9वीत नापास झाला. त्याच्यानंतर मागे अजून एक महाराज आले, मागच्या महिन्यामध्ये चुलीवाले बाबा आले. चुलीवर कारण आग चालू आहे, महाराज त्याच्यावर बसले, घनघन शिव्या देतोय. त्या महाराजाला जाऊन लोक दर्शन घ्यायचे, महाराज शिव्या देत होती, शिवी म्हणजे आशीर्वाद. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर त्या महाराजाला मीडियावाल्यांनी विचारलं की तुम्ही शिव्या देऊन त्या चुलीवर का बसले, किती वेळ बसले? महाराज म्हणजे मला माहित नाही, मी नशेत होतो, मी कधी बसलो जाऊन, लोकांनी मला कुठे नेलं काहीच माहित नाही. ह्या आठवड्यात एक नवीन महाराज बोलले माहिती आहे, लड्डू मुत्यार महाराज. फॅन बंद करतात ते, रील्स बघितली असतील युट्यूबवर तुम्ही. म्हणजे इतके महाराज येत आहे. बघा बिहारमध्ये पूर्णिया जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे, कालिका मातेचं मंदिर आहे. नवरात्री आपण देवीची, मी कालिका मातेची गोष्ट तुम्हाला सांगितली, त्याच कालिका मातेचं प्रसिद्ध मंदिर पूर्णिया जिल्ह्यामध्ये आहे. मागच्या एक वर्षभराची गोष्ट असेल ही. तिथे काय झालं, बाहेर एक कांगारू आहे, यूज मी माहिती आपल्याला, डस्टबिन असतं, कचराकुंडी असते, काही ठिकाणी माकडाच्या आकाराची असते, तिथे कांगारूच्या आकाराची ती कचरा पेटी होती. काय झालं, एका साधूने त्या ठिकाणी पाणी आणि फुल त्या कचरा
पेटेत टाकले. एका बाईने ते पाहिलं, ती गेली, तिने त्या ठिकाणी फूल व्हायला पाणी टाकलं आणि त्याच्या माथ्यावर सिंदूर किंवा लाल जास्त टिळा तो लावला. तिला पाहून दुसरी आली, दुसरीला पाहून तिसरी आली. असं करून तिथे मोठी रांग तयार झाली. कालिका मातेच्या दर्शनाच्या आधी त्या डस्टबिन युजमीचं दर्शन लोक घ्यायला लागले, तिथे हे करायला लागले. ही खरी घटना. एबीपी माझावर तुम्ही एबीपी माझाने त्याच्या नंतर हे केलं होतं. तर त्या ठिकाणी इतकं त्या ठिकाणी रश झाले आणि मंदिरात लोक नंतर यायला लागले, आधी तिथे यायला लागले. आता ते झाल्यावर काय झालं, तो जो पुजारी होता त्याच्याकडे मीडियावाले गेले आणि त्यांनी सांगितले की हा काय प्रकार आहे, हा कोणता देव आहे. ते म्हटलं हा देव नाही, हे डस्टबिन आहे, कचरा पेटी आहे. ती कचरा पेटी लोकांना खूप सांगितलं, तिथे लिहिलंय आम्ही की ही कचरा पेटी आहे, तरी लोक वाचत नाही, त्याची पूजा करताय. त्याने शेवटी प्रशासनाला त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की ही कचरा पेटी इथून आधी हटवा, मग लोक मंदिरात जायला लागले. खरंच आम्ही शिकलोय का? खरंच आम्ही सुशिक्षित आहोत का? आम्ही फक्त अनुकरण करतोय, का करतोय हे माहितच नाही. अहो भक्त, याचं नातं कसं असावं देवाशी? बघा, जे उपाय आजकाल सांगितले जातात, लोटाभर जल चढाव सब सपने पुरे हो गए, नाही होतो. गाडगे महाराज म्हणतात, देव बाजारचा भाजीपाला नाही ग, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव हा शान पावणार नाही ग, देवा बाजारचा भाजीपाला नाही ग. देव बाजारचा भाजीपाला नाही. तुम्ही फक्त सत्कर्म करत राहा, तो आहे तुमच्या सोबत. फक्त सत्कर्म गरजेचे, चांगले कर्म गरजेचे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पार एक पुसटची लाईन असते, तेवढी लाईन आपल्याला ओळखता आली पाहिजे. एकदा ती लाईन ओळखली ना की झालं. श्रद्धा ठेवा, त्या श्रद्धेचे डोळे काढून तिला आंधळा करू नका, ती निकामी ठरेल. जिथे भक्ती ठेवा, पण जिथे भक्ती आली तिथे तुमची प्रगती कधीच होत नाही. बघा, संत जनाबाई फक्त मंदिरात जाऊन प्रामाणिकपणे दर्शन घेत होती, कुठल्याही ती कर्मकांड करत नव्हती. कर्मकांडाच्या विरोधात लढली, तिच्याबरोबर विठ्ठलानं दळण दळलं. जनाबाई म्हणते, दळण दळीते, दळण दळीते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. चोरीचा आळ आला तरी विठ्ठल तिच्यासाठी रमलेला, अशी भक्ती हवी. अहो चोखा मेळा, जन्मभर त्याने पंढरीची वारी केली, पांडुरंगाची वारी केली, कधीही त्याला मंदिरात दर्शन मिळालं नाही. त्या पुजाऱ्यांच्या कृपेनं अहो तो मेल्यावरही त्याला पायरीवरच जागा मिळाली, तरी त्याने पंढरीची वारी सोडली नाही. शेवटी पांडुरंगाला नामदेवाच्या स्वप्नात जाऊन सांगावं लागलं की याच्या अस्थी घ्या आणि इंद्रायणी चंद्रभागेत विसर्जित करा म्हणून. ती भक्ती. संत नामदेव औंध्याच्या मंदिरात जातात. औंध्याच्या मंदिरात गेल्यानंतर शूद्र आहे म्हणून पुजारी त्यांना घरात मंदिराच्या बाहेर काढतात. त्यावेळेस नामदेव विठ्ठलाला अगदी हक्काने प्रश्न विचारतात. विठ्ठलाला ते विचारतात की 4 वर्ण गाय के 1 वर्ण कदू, 4 वर्ण गाय के 1 वर्ण कदू, वो काहे के ऊपर उच्च और हम काहे के सूद. ते विठ्ठलाला म्हणतात, ऐसा नामा दर्जी तुम्ही काय को बनाया, का बनवतो तू असा दर्जी मला, जिथे मला मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही. तरी त्या नामदेवानं विठ्ठलाच्या भक्ती खातर वारकरी संप्रदायाला अख्खा उत्तर भारत आणि दक्षिण भारत नामदेवानी पूर्ण वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी फडकावली. ही भक्ती असावी. आजकाल भक्तीची व्याख्याही बदलत गेलेली आहे, कारण पोटभर गुरुजमान आल्यापासून परमार्थाची वाट दाखवणारा सद्गुरू सापडणं शक्य नाही आहे. कारण आपल्याला वाटतं आपला संसार सुखाचा व्हावा, परमार्थिक जीवन आपलं चांगलं व्हावं. त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संसार नेटुका करा, सगळा परमार्थ तुमच्या दारात आहे, फक्त चांगला संसार करा. जाता जाता एक शेवटचं उदाहरण सांगते आणि थांबते. बघा, एक जहाजात एक खूप विद्वान पंडित प्रवास करत असतो. आता ते प्रवास करत असताना काय होतं की तो विद्वान पंडित त्याने किती पदव्या घेतल्या, त्याने किती डिग्र्या घेतलेल्या हे खूप अहंकाराने सांगत असतो. आता हे सांगत असताना एक वृद्ध खलाशी असतो, म्हातारे खलाशी असतो, तो ते सगळं अगदी निमूटपणे ऐकत असतो. तो ते ऐकतो, त्याला खूप अभिमान वाटतो. इतका मोठा विद्वान पंडित, इतका मोठा तत्ववेत्ता, अभ्यासू व्यक्ती, त्याच्याकडे एवढ्या PhD साऱ्या काही डिग्री आहेत, हा आपल्या जहाजात आहे, किती अहोभाग्य आपलं, त्याच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. तो काय करतो, ज्यावेळेस संध्याकाळी विश्रांतीची वेळ असते त्यावेळेस जो पंडित किंवा विद्वान त्या ठिकाणी थांबलेला असतो त्या विद्वानाला जाऊन भेटतो आणि तिथे सगळेजण गप्पा मारतात. त्याच्या गप्पा ऐकून तो खूप असा मनसोक्त आनंद घेतो, त्याला खूप छान वाटतं आणि तो त्या ठिकाणी निघतो. निघताना तो विद्वान त्याला विचारतो की बाबा तुम्ही जिओलॉजीचा अभ्यास केलाय? बाबा मागे वळून पाहतात, ते जिओलॉजी काय म्हणतो? नाही बाबा, मी हे जिओलॉजी काय अभ्यास केलेला मी शिकलेलोच नाही. म्हणे
वाया गेलं. ज्या पृथ्वीवर राहतात तिचं तुम्हाला माहिती नाही मध्ये वाया गेलं म्हणजे तुमचं 25% आयुष्य. आता म्हाताऱ्या बाबाला वाटलं, वृद्ध कलाशाला वाटलं, हा म्हणतोय एवढा विद्वान माणूस एवढा शिकलेला आहे, हा म्हणत असेल याचा अर्थ खरंच माझं 25% आयुष्य वाया गेलं. तो घरी येतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी दिवसभर जहाज चालवतो, पुन्हा संध्याकाळी प्रवचन ऐकायला जातो, त्याचे विद्वान पंडिताकडनं किंवा विद्वान व्यक्तीकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला जातो, पुन्हा ऐकतो, पुन्हा तो निघतो. निघताना पुन्हा तो विद्वान म्हणतो की बाबा तुम्ही ओशनॉलॉजीचा अभ्यास केला आहे का? तो म्हणतो हे काय पुढे नवीन, हे काय बाबा, हे नाव पण मला बोलता येत नाही. अहो ज्या समुद्रात तुम्ही राहतात त्या समुद्राचा अभ्यास तुम्ही केला नाही. अरे रे रे रे, तुमचं 50% आयुष्य वाया गेलं. म्हणजे आता म्हाताऱ्याला खूप वाईट वाटतं. 50% आयुष्य वाया गेलं म्हटल्यावर त्याला जरा जास्तच वाईट वाटतं. तो रडकुंडी येतो, पण तरी सुद्धा तिसऱ्या दिवशी तो हिंमत करतो जायची. तो जातो, सगळ्या गप्पा गोष्टी होतात. आता तो असं म्हणतो म्हातारा की मी ह्या विद्वानाने मला थांबायच्यात, मी पळून येईल, कारण मला अजून आयुष्य वाया घालवायचं नाही. पण तरी सुद्धा विद्वान त्याला म्हणतो की बाबा तुम्ही मिटिरिओलॉजीचा अभ्यास केलाय का? तो म्हणतो ही काय भानगड आहे हो, मी तुम्हाला सांगितलं ना मी अभ्यासच नाही केला, मी शिकलोच नाही ना, हे मिटिरिओलॉजी का फिटिरिओलॉजी काय मला कसं माहीतच नाही. ते म्हणतात अहो समुद्रातली हवा कशी आहे, पाणी कसं आहे, तिथल्या हवामानाचा अंदाज कसा आहे, वादळ वारे कधी येणार आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केला नाही, तुमचं 75% आयुष्य वाया गेलं. आता म्हातारा रडकुंडीला येतो, तो येऊन झोपतो, त्याला काही झोप येत नाही, कसा कसा दिवस उगवतो. पण आता दिवस आजोबांचा असतो. ते उठतात, पळत पळत त्या विद्वानाकडे येतात आणि त्याला विचारतात तुम्ही स्विमॉलॉजीचा अभ्यास केलाय का? म्हणतो. तो म्हणतो स्विमॉलॉजी काय? अहो ते ना पोहतात म्हणे पाण्यात, त्याला स्विमॉलॉजी म्हणतो, तुम्हाला माहिती का म्हणे, अभ्यास केलाय का म्हणे? तो म्हणे नाही बा. नाही म्हणे, मग तुमचं 100% आयुष्य वाया गेलं, कारण जहाज खडकार आदळले, छिद्र पडले, ज्यांना पोहता येतं ते पाण्यात उड्या टाकून पोहून जातील, ज्यांना पोहता येत नाही इथंच मरतील. तुमचं 100% आयुष्य वाया गेले. मी 1-1.5 तास बोलते, तुम्ही सगळे खूप विद्वान आहात, खूप शिकलेले आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अनुभव जास्त आहे. त्या अनुभवाचा जर आपण आपल्या आयुष्यात उपयोग करत नसाल तर मग आपलं आयुष्य विद्वानासारखं होणार आहे. म्हणून आपल्याला प्रॅक्टिकल यूज करणं गरजेचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, खरं तर आयुष्य खूप महान आहे. एक पदोपदी आपल्याला जगण्याचे चान्स आहे, ते घ्यायचे आणि आयुष्यातला एक एक क्षण हसत मुखाने आनंदाने जगायचा, बाकी सगळं वरच्यावर सोडून द्यायचं. एवढं बोलते आणि या ठिकाणी बऱ्याच वेळपासून